शूट आउट ॲट लोखंडवाला पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल. हा तो जो शूट आउट झालेला त्या स्क्वॉड मध्ये माझे वडील होते. हा म्हणजे वडील देव माणूस माझे. आज जे पॉडकास्ट बघत असतील त्यांना माझे वडील आठवत असतील इकडे की चव्हाण काय होते. नोकरी आणि धंद्यातला जो फरक आहे ना तो 97ला काल होता, 7वीत असताना. पण असं नाही डोक्यात आलं होतं की आपल्याला व्यवसाय करायचा वगैरे. पहिला हिंट बसला जेव्हा 10वीला 56% मार्क. एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये पैशाविषयी चर्चा खूप कमी होते. आणि एक पिरियड येतो त्यानंतर एवढंच कळतं की पैसा कमवणं खरंच महत्वाचं आहे, पण तो इन्व्हेस्ट कसा करायचा, वाढवायचा कसा यावर चर्चा होत नाही. पण बोलले हे व्यवसाय चालू करताना वडिलांनी एक गोष्ट सांगितली. बोलले पोलीसमध्ये ह्या बिझनेसमध्ये मी फक्त 2च गोष्टी बघितल्या. लोकांचे पैसे बुडवणारा ब्रोकर, नाहीतर सुसाईड करणारा ब्रोकर. 94 साली माझा एक कर्नाटक ब्राह्मण मित्र त्यांनी आम्हाला घरी येऊन सांगितलं होतं की इन्फोसिसचे शेअर्स आता व्हॅल्यू त्या 9,700ची 12 वर्षानंतर 1.5 करोड रुपये. म्हणजे रात्री डोळे बंद केले तरी ते रेड ब्ल्यू दिसायचं, आकडेच दिसायचे कंटिन्यू. आणि तेव्हा एक रतन टाटांचं एक वाक्य वाचलं इकॉनॉमिक टाइम्सला. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काय करताय इकडे, त्या क्षेत्रात पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर अमेरिकेत त्या क्षेत्रात काय चालू आहे ते बघा इकडे. आणि तेव्हा कळलं अमेरिकेत काय चालू आहे. तर अमेरिकेमध्ये ट्रेडिंग कुणालाही करायला अलाउड नाही. तुम्हाला एक्झाम द्यावी लागते तर तुम्हाला ट्रेडिंग करायला. इंडियामध्ये आज 1,40,000 म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. 1,40,000. त्यामध्ये क्वालिफाईड पर्सनल फायनान्शियल प्रोफेशनल QPFP फक्त 504 आहे. म्हणजे आमची आधी टॅगलाईन 2012ला आम्ही टॅगलाईन बनवली तेव्हा आम्ही लोकांना खूप पैसे कमवून देत होतो. क्रिएटिंग वेल्थी इन्व्हेस्टर्स, म्हणजे लोकांना संपत्ती बनवून द्यायची. आता आमची टॅगलाईन आहे क्रिएटिंग हॅपी फॅमिलीज. आमच्या ऑफिसमध्ये हार टाकायला जो व्यक्ती येतो तो परवा 1,000 रुपयाची SIP करायला आला. माझं लग्न होत नाही म्हणून मी गावची जमीन विकून मुंबईत घर घेणार. आयुष्यभर तुम्हाला त्या मुलीच्या अपेक्षा, त्या सासरच्या अपेक्षा पूर्ण करत राहा. पण तेच जर तो 35,000 रुपये EMI मध्ये हात घालतोय, जे त्याचा 50,000 रुपये इन्कम आहे इकडे, तो लाईफ जगू शकतो. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. खूप भारी विषय, महत्वाचा विषय, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि ज्याच्या भोवती दुनिया फिरती त्या गोष्टीचा विषय, पैशाचा विषय. आणि तो पैसा, ती इन्व्हेस्टमेंट, तो फायनान्स, हे लय ऐकायला लागलो आपण आजकालच्या म्हणजे काही मागच्या दिवसांमध्ये. त्याबद्दल साक्षर असणं, साध्या साध्या टिप्स असणं, इन्व्हेस्टमेंटच्या टिप्स असणं, हे आपल्याला किती महत्वाचं आहे हे हळूहळू रोज दैनंदिन आपल्या दिनचर्येमध्ये समजतंय की हे साक्षर असणं किती गरजेचं आहे. मग जेव्हा आम्ही ह्यासाठी गेस्ट शोधत होतो की आपल्याला ह्याबद्दल कोण चांगल्या प्रकारे गाईड करू शकेल, तेव्हा सूरजनं आम्हाला एक नाव सजेस्ट केलं, महेश चव्हाण सर. आणि जेव्हा आम्ही त्यांचं एक हँडल आहे ते पाहिलं तेव्हा ते क्लॅरिटीने ज्या गोष्टी सांगतायत ह्यातून आपल्याला समजलं की हीच क्लॅरिटी आपल्याला ह्या पॉडकास्टमध्ये आपल्या ऑडियन्सला द्यायची. सो आज आपल्या शोवरती गेस्ट आहेत महेश चव्हाण सर, जे आहेत को-फाउंडर i4 इन्व्हेस्टमेंटचे आणि मराठी पैसाचे. सर, वेलकम टू द शो. थँक्यू. आता माझं काम खूप कमी आहे कारण की तुमच्याकडून खूप ऐकायचं आहे आणि ह्या गोष्टी खूप साऱ्या लोकांना ऐकणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टीमध्ये साक्षर होईल तेव्हा नक्कीच पुढे जाईल. साहजिकपणे माझा पहिला प्रश्न प्रत्येक पॉडकास्टला असतो, तोच ह्या पॉडकास्टला पण आहे की सर, आज तुम्ही चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आहात, को-फाउंडर आहात, एक सक्सेसफुल फर्म रन करताय. चाइल्डहुड पासून, शाळेपासून इथपर्यंतचा प्रवास कसा होता? एक सामान्य कुटुंबातल्या मुलाचा जो प्रवास असतो तो होता. तुम्ही चाइल्डहुड पासून विचारलं म्हणून सांगतो. मुंबईतल्या वरळी पोलीस कॅम्प म्हणजे एक स्वप्न नगरी, कारण ज्यांना वरळी माहिती आहे आणि वरळी पोलीस कॅम्प माहिती आहे, तिथे वडील मुंबई पोलीस मध्ये, गिरणी कामगार नंतर मुंबई पोलीस. आणि वडिलांची एक खासियत सांगायची आवडेल. शूट आउट ॲट लोखंडवाला पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल. तो जो शूट आउट झालेला त्या स्क्वॉड मध्ये माझे वडील होते. म्हणजे गँगवॉर जेव्हा मुंबई मध्ये चालू झालं होतं त्या स्क्वॉड मध्ये वडील होते. खान त्यांच्यावर पिक्चर आला होता, संजय दत्त यांनी केला होता.
आणि अशा ह्या मुंबईमध्ये आणि मुंबईतल्या आज जे वरळी म्हणजे बँड्राचं सगळं वलय आता वरळीकडे झालेलं आहे. आज विराट कोहली पासून सगळ्यांचे फ्लॅट आज तिथे आहेत. गिरणी कामगारापासून एक स्वप्ननगरी तिथे उभी राहते. ज्यांनी जुनी वरळी बघितली त्या वरळीतलाच माझा जन्म. वडील मुंबई पोलीसमध्ये, अभ्यासात मध्ये सो कारण 2 महिने त्यानंतर तिसरा लाडका असल्यामुळे काय मराठी फॅमिलीमध्ये परिस्थिती असते, कधी विचारलंच नाही अभ्यास काय करायचा, फक्त लाड झाले अशा याच्यामध्ये. पहिला हिंट बसला जेव्हा 10वीला 56% मार्क मिळाले, 56. आणि ऍडमिशनसाठी 3 कॉलेजमध्ये फॉर्म भरला, कीर्ती कॉलेज, रुपारेल कॉलेज इकडे आणि लाला कॉलेज, कुठेही नाव लागलं नाही इकडे. आणि मग शेवटी नाईट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागलं 11वीला इकडे. कारण पैशाबद्दल थोडं वडील दारू पित होते, आज दारू पित नाहीत, बरोबर. प्राऊड फिलिंग आहे आमच्यासाठी. आणि तेव्हा आईला झालेला त्रास पैशाच्या बद्दल थोडं तिथे होतं. मग एक चांगलं कॉलेज चालू झालं होतं, तिथे 4000 रुपये फी होती, पण नाईट कॉलेजला 800 रुपये फी होती, बरोबर. मग ही आपला दोष आहे, आपण अभ्यास केला नाहीये. पण नाईट कॉलेजमध्ये गेलो, पण तेव्हा कळालं की बाबा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे. 2001ला 11वीत असताना वडिलांनी ड्रिंक बंद केली आणि मला ताकीद दिली की तुला 70% तरी मिळाले पाहिजेत, नाहीतर हे परत चालू इकडे. आणि आईचा त्रास पाहिला होता, बोललो हे दिवस परत नाही आणायचे. एक दिवस स्वप्न म्हणजे जबरदस्त लाईफ, म्हणजे असं वडिलांना एवढं नीटनेटकं, म्हणजे वडील देव माणूस माझे. आज जे पॉडकास्ट बघत असतील त्यांना माझे वडील आठवत असतील इकडे, की चव्हाण काय होते. बोललो हे दिवस परत नाही आणायचे. 2012ला 2002ला माझी 10वी होती आणि चांगल्या एका क्लासला ऍडमिशन घेतलं. ती पण माझी टर्निंग पॉईंट आहे, ते मी पुढे सांगेन. जबरदस्त आमच्याकडून अभ्यास करून घेतला. आमच्याकडून का बोलतो, माझा पार्टनर जो आहे तो तुम्हाला तिथे भेटला. ओके, माझा जो फाउंडर 12वी मध्ये, हा, तो 10th फेल होऊन आला होता. ओके, आणि आम्ही दोघं म्हणजे 1 वर्ष पुढे. पण 10th फेलचा पण मला काय फायदा झाला ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि आम्ही दोघांनी तिकडे चांगला अभ्यास केला. मला 71 मार्क मिळाले आणि त्याला 70% मिळाले इकडे. आणि हा म्हणजे कळालं की बाबा आपण काहीतरी करू शकतो, केल्याने होत आहे रे, आणि हा केलेच पाहिजे असं कळालं. आणि ताकद कळाली स्वतःची इकडे. आणि एक चांगला मित्र भेटला जो आतापर्यंत कधी भेटला नव्हता इथे. तिथून मग 12वीला चांगले मार्क्स मिळाले. 13वी 14वी 15वी त्या क्लासमध्ये होतो, दिवसभर तिथेच राहायचो, का तर 70% मिळवायचे. कॉलेजला कधी गेलोच नाही, क्लासमध्येच, कोचिंग क्लासमध्येच. त्या सरांनी मला नॉन टीचिंग स्टाफला काम दिलं तिकडे. 2003ला जुलैच महिन्यामध्ये, जुलैच आहे आता पण, इथे पहिला पगार मिळाला 1000 रुपये इथे. तिथे काय होतं, मुलांच्या वह्या चेक करायच्या, मुलांची अटेंडन्स घ्यायची वगैरे वगैरे. दिशा कोचिंग क्लास म्हणून लोअर परेलला होता. आज ते सगळे माझे गुरु आहेत. आज ते जे सर होते त्यांनी तिथे शेअर मार्केट ट्रेडिंग पहिल्यांदा बघितलं. हा, ते सर जे होते माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे, पण ते शेअरमध्ये ट्रेडिंग करायचे. आणि चौहान सिक्युरिटीज म्हणून एक होतं, आणि तिथे माझं नाव चव्हाण, त्याचं नाव चौहान इकडे. तो रिलेट तिकडे झाला. मग शेअर मार्केट शिकत होतो कारण कॉमर्स बॅकग्राऊंडच्या याच्यामध्ये, आणि तिथे ट्रेडिंग बघत होतो. आणि तेव्हा कॉन्ट्रॅक्ट नोट मेल बिल काय नव्हता. कॉन्ट्रॅक्ट नोट रोज संध्याकाळी त्या फॅक्सवर प्रिंट व्हायच्या. मग बघायचो 5000 प्रॉफिट, 10,000 लॉस वगैरे वगैरे. ते सगळं म्हणजे रिलेट चालू झालं, जे स्टीव्ह जॉब्स बोलतात कनेक्टिंग डॉट्स, हे डॉट्स तिकडे. मग ते बघत बघत 13वी 14वी कॉलेज केलं, MD कॉलेज परेल गिरणगाव. सगळे मित्र परिवार आपल्या गिरणी कामगारच्या ह्याच्यातले, आणि असेच छोट्या कुटुंबातली आलेली आपले हे. त्यामुळे पैशाचा पिंच आधीपासून होता इकडे. 13वी झाली, 14वी झाली, 15वी पण केली, सो मार्क मिळाले. पण एक होतं की वडील मुंबई पोलीसमध्ये होते, पण माझे सगळे रिलेटिव्ह सोन्या चांदी व्यवसायात. असं कसं ते सांगायला मी विसरलो. मी मूळचा, माझं गाव सांगली जिल्ह्यातला आटपाडी तालुका, बरोबर. ह्याला जुना मानदेश, गदी माडगुळकरांचा जुना मानदेश इकडे. ह्या तालुक्याची खासियत मी तुम्हाला सांगतो. 2-3 तालुक्यात, खानापूर आहे, विटा आहे इकडे. ही जी गावं आहेत
जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी जे सोन्याचं काम चालतं, सोन्याचं बॅक ऑफिस, सोनार नाही, सोन्याचं बॅक ऑफिस, ह्या 3-4 तालुक्यातली जवळपास 3 ते 4 लाख लोक जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी काम करतात. ठीक आहे. मग माझे मामा बिमा सगळे त्या वेच्यातले. मग लहानपणीच एक क्लिक झाला होता 7वीत असताना, जेव्हा बेंगलोर पहिल्यांदा बघितलं महाराष्ट्र सोडून बाहेर गेल्यानंतर. तेव्हा आपल्या घरी वडिलांचा येणारा पगार 3-4 हजार आणि इकडे ही सोनेरी दुनिया. त्यामुळे नोकरी आणि धंद्यातला जो फरक आहे ना, तो 97 ला आला होता 7वीत असताना. पण असं नाही डोक्यात आलं होतं की आपल्याला व्यवसाय करायचा वगैरे. तर जेव्हा हे ग्रॅज्युएशन करून यायचं की एक लक्षात आलं होतं की व्यवसाय करायचा, काय करायचं क्लिअर नव्हतं इकडे. आणि सोन्या चांदीचे वडील बोलायचे, म्हणजे जसं बोललो की गँगवॉर, मुंबईचे बॉम्बस्फोट त्यांनी जवळून पाहिले होते. 92 साली त्यांनी मुंबईमध्ये फ्लॅट घेण्यासाठी पैसे पण भरले होते. पण माझं बॅड लक बोला किंवा काय बोला, वरळी सारख्या ठिकाणी तेव्हा 2 लाख 3 लाख 90 वगैरेच्या ह्याच्या 50,000 भरून झाले होते. मित्राचाच फ्लॅट होता. पण जसा बॉम्बस्फोट झालाय बोलले बाबा मुंबई आपल्यासाठी चांगली नाहीये. ते पैसे परत घेतले आणि वडिलांनी जे काही केलं ते गावी केलं इकडे. पण वडिलांना कधीच गावात म्हणजे नातेवाईकामध्ये लग्न असेल, काय असेल, सण असेल, कधी सुट्टी भेटली पोलीस इकडे. आणि इकडे मामा बिमा वगैरे सगळे त्यांना पाहिजे तेव्हा गावी यायचे. मग तो फ्रीडम का आला, पैसा नव्हता फटकन का आला, पैसा 97 ला तिकडे गेल्यानंतर फायदा इकडे. मग एक होतं की बिझनेस करायचं. म्हणजे माझा पार्टनर आहे मनोज, तो पण सातारा खटाव इकडचा. आणि तिकडची लोक तुम्हाला माहिती असेल कलर व्यवसायामध्ये खूप, बरोबर, कलर व्यवसायामध्ये जगभरामध्ये पसरले, अप्रतिम काम इकडे. त्याच्या पण डोक्यात होतं की त्याची आई सांगायची आपले आजोबा असे होते वगैरे, चाळ होती आपली वगैरे. मग ते कुठेतरी रिलेट होत गेलं इकडे. आणि मग होतं की काहीतरी करायचं. मग 2006 माझे एक नातेवाईक आहेत, त्याच्या आधी 2003-2004 शेअर मार्केट जवळून बघत होतो, कारण ह्यांचे ट्रेडिंग बिडिंग एका साईडला बीकॉम मध्ये ते सगळं ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मध्ये सगळं शेअर्स, प्रिफरन्शियल शेअर्स सगळं हे करत होतो. 2003च्या सुट्टीमध्ये दिवाळीमध्ये मामांकडे गेलो. तिथे केस स्टडी झाली. माझ्या मामांचे एका व्यक्तीकडे XYZ पैसे होते, सर ठराविक पैसे होते. तो इन्सॉल्वंट झाला होता, दिवाळखोर झाला होता. आणि तो आला माझ्यासमोर, जसं आता आपण इथे बसलोय पॉडकास्टसाठी, तर तो आला आणि बोलला प्रकाश जी मेरे पास ये पैसा नहीं है लेकिन मेरे पास कोलगेट के शेअर्स इकडे. आणि तो द्यायला लागला. माझ्या मामांना काही माहिती नव्हतं त्याच्यात. त्याला वाटलं आता हे पण काहीतरी फ्रॉड माझ्याकडे चिटकवतो इकडे. मी त्या सरांना विचारलं, तिथे जे सर होते, की बोला असे कोलगेटचे शेअर्स आहेत, एवढे एवढे आहेत, खरंच एवढी व्हॅल्यू आहे? ते बोले पाठव, फॅक्स कर. पाठवलं. हे 2003ला. मामा बोलले मला काय याच्यातलं कळत नाही, मला 18 वर्ष पूर्ण आली होती. मामाने बोलले हे तुझ्या नावावर कर, ज्या दिवशी याचे ही रक्कम होईल त्या दिवशी मला सांग, वीक आणि माझे मला पैसे दे इकडे. मग ते इकॉनॉमिक टाइम्स बघायचा, त्यात रेट बघायचा, तेव्हा CNBC पण काही नव्हता इथे. हा दुसरी गोष्ट, शेअर मार्केटशी कनेक्ट व्हायची ही दुसरी गोष्ट इकडे. त्याच वेळेला 2005ला माझ्या वडिलांनी 95 साली कृष्णा विकास खोरे चे बॉन्ड भरले होते, बरोबर. ते बॉन्ड 10 वर्षात 1.5 झाले होते, 5 वर्ष. आणि तो 2003ला जो कोलगेटचा शेअर्स होता तो 2 वर्षात डबल झाला. बघा, म्हणजे बॉन्ड 10 वर्षात 1.5 झाले, हा शेअर्स 2003चा 2 वर्षात डबल झाला. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा हा फरक मला तिकडे कळाला. वा, सर्वात मोठा सेव्हिंग आणि इन्व्हेस्ट. आणि पहिलंच पॅन कार्ड काढून बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट करून काय झालं तर शेअर्स आपल्या नावावर आले, बरोबर. म्हणजे जीवनात छोट्या छोट्या घटना किती महत्व. 2006ला काय करायचं अजून कळत नव्हतं वगैरे वगैरे. मग त्याच वेळेला माझे एक चांगले मामा आहेत की कस्टम ऑफिसर वगैरे, त्यांच्याकडे गेलो की मामा असं असं काय करू. थांब तुला सांगतो बोल. एक गोष्ट सांगतो, माझ्या जीवनातली चूक सांगतो. 94 साली माझा एक कर्नाटक ब्राह्मण मित्र, त्यांनी आम्हाला घरी येऊन सांगितलं होतं की इन्फोसिसचे शेअर्स घ्या. तुम्ही इन्फोसिसची जो स्टोरी वाचली ना, तो सुधा मूर्ती, नारायण मूर्ती त्यांच्या कम्युनिटी प्रोग्राम मध्ये जाऊन त्यांच्या IPOची त्यांनी मार्केटिंग केली. नंतर कळत ओके. तो व्यक्ती जाऊन सांगायचा की बाबा इन्फोसिसचे शेअर्स चांगले आहेत, असं आहे तसं आहे. फक्त 9,600 रुपयाचा IPO आहे,
तर 94 साली 9,600 म्हणजे पण आजचे 1-2 लाख रुपये असतील. बोलले 2006ला आत्ता आमचं पुण्यामध्ये गेट टुगेदर झालं इकडे, त्याची आत्ता व्हॅल्यू त्या 9,600ची 12 वर्षानंतर 1.5 करोड रुपये. बरोबर, तारे चमकले तिकडे. म्हणजे हे काहीतरी जबरदस्त. कोलगेटचं 2 वर्षात झालं, ते काय पैशाला पैसा लागला, डबल झाले अशी काही. 10,000चे 1.5 करोड होत आहे. मग बोललो व्यवसाय करायला आपल्याकडे भांडवल नाही, परंतु आपण भारताच्या आर्थिक राजधानीत राहतो जिथे शेअर मार्केट आहे. आता जर मला नारळाचा व्यवसाय कर तर मला केरळात जायचं, बरोबर. म्हणजे कुठचे, जर मला सोलापुरी चादराचा व्यवसाय करता सोलापूरमध्ये जायचं. शेअर मार्केटसाठी आपण ऑलरेडी आहे, शिक्षण त्यातलं. ते बोलले की बँकिंग भारतामध्ये जबरदस्त पसरलेलं. 91च्या जागतिकीकरणामुळे प्रायव्हेटायझेशन झालंय. 2006ची गोष्ट इकडे, जेव्हा ICICI वगैरे येऊन नुसते 4-5 वर्ष झाले, बँकिंग पसरलंय. फायनान्स आता इथे जबरदस्त पसरलं. तू MBA फायनान्स कर इकडे. हा त्यांनी सांगितलं डिश. ते पॉडकास्ट बघतील तेव्हा त्यांना पण हे होईल. ते माझे पहिले त्यांनी मला ऐकलं. हा पार्टनर होता, मग त्याला येऊन सांगितलं. आणि रोज संध्याकाळी आम्ही 2003 पासून एव्हरी डे 2 तास आम्ही वर्ली सीफेसला बसू. 2 तास इकडे मोबाईलचा व्यवसाय करूया का, मग कलरचे टेंडर घ्यायचं का, वगैरे वगैरे असं सगळं. आणि एकच बोलतो की इकडे फ्लॅट आला पाहिजे असं त्या ह्याच्यामध्ये. इकडे अजून पण आवाक्याच्यात नाही इथे, पण होतं ऍस्पिरेशन त्या ह्याच्या पद्धतीने. त्याला बोललो असं असं MBA फायनान्स घ्या. तो बोलला बघ, शिकायचं काय आपल्याकडे टाकायचं कळलं का, मला काय करायचं. आणि लकीली त्यावेळेला आमचा एक जवळचा मित्र मोतीलाल ओसवाल मध्ये लागला होता. मोतीलाल ओसवाल ब्रोकिंग. मग हा त्याच्याकडे गेला, तर तुला काम जॉब करशील का, उद्या तुला घेतो, डीमॅट अकाउंट ओपन करायचे. हा बोलला तू MBA कर बाबा, ते लिखायचं काय नाही, मी जॉबला लागतो इकडे. तो तसा जॉबला लागला, प्रॅक्टिकल अनुभव इकडे, बरोबर. त्याचबरोबर आमचा एक गौरव भाटकर म्हणून मित्र आहे, चित्रकार आहे इकडे. तो एका शेअर ब्रोकरकडे कामाला होता. म्हणजे आम्हाला डिलिंग डेस्क कसा असतो पण माहिती. बर इकडे त्या मित्राने आम्हाला पहिल्यांदा प्रभादेवीला डिलिंग डेस्क दाखवला इकडे. आणि मग त्याचा तिकडे MBA ला ऍडमिशनच्या आधी एक्झाम असते हे पण माहिती नाही, बरोबर. मग अगेन परत तो नाईट कॉलेजचाच रूल, भेटेल तिकडे ऍडमिशन घ्या, आपल्याला कुठे जॉबला जायचं नाहीये. कारण काय, 2008ला वडिलांचं रिटायरमेंट, शेवटचा म्हणजे छोटं बाळ असल्यामुळे थोडा लाड पण झाला, पण वडील रिटायरमेंटला आल्यावर मग ते जबाबदारी पण आली इकडे. मग एनी हाव आपल्याला MBA कम्प्लीट करायचं, कारण 2008ला वडील रिटायर इकडे. मग या पिरियडमध्ये आणि त्यात लव्ह मॅरेज, बरोबर. म्हणजे अफेअर आहे. आणि मग आता तुम्हाला माहिती आहे की अफेअर कळल्यानंतर काय होतं, तर पहिली लग्नाची सुरुवात. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डेडलाईनवर डेडलाईन समोर आल्या दिसत होत्या. मग 2006 पासून परत मला तेव्हाच पार्ट टाइम MBA आलं होतं ICFAचं इथे. मग 3 वर्षाचा माझा इथे क्लासचा एक्सपिरियन्स होता. तोच आम्ही कसं तरी त्याचं लेटर हेडवर वगैरे तो दाखवला इकडे. ते घेत नव्हते, तर तिथे पण ओळख निघाली. मग ते मेलिंग केलं आणि मिळालं ऍडमिशन. संध्याकाळी 4 ते 8 खालसा कॉलेजला लेक्चर्स असायचे, दिवसभर घरी. हा पार्टनर तिकडे मोतीलाल ओसवालला. मग आम्ही दोघांमध्ये मिळून एक कम्प्युटर घेतला, इंटरनेटचं कनेक्शन घेतलं. कम्प्युटर घेऊन 30 दिवस झाले तर आम्हाला इंटरनेट कनेक्शन घ्यायला पैसे नव्हते इकडे. आणि मग ते चालू केलं. मी दिवसभर घरी बसून ट्रेडिंग करायचो. आणि तेजीचं मार्केट 2006 ते 2008, काही घ्या तुमचे पैसे वाढणारच. पैसे वाढायला लागले इकडे. बोललो आता आपल्याला सगळं यायला लागलं इकडे. MBA रडत खडत चालू होतं. असं मी सांगतो, मी एवढा स्कॉलर नाही, अनुभवाने बनलेलो आहे. मग MBA फक्त कम्प्लीट करायचं त्या ह्याच्यामध्ये, आणि ते साईड बाय साईड चालू. केटे लागत होत्या, कारण इकडे लॉस झाल्यावर एक्झामला कसं जायचं त्या ह्याच्यामध्ये. वडील रिटायर झाले, 14 लाख रुपये मिळाले वडिलांना रिटायरमेंटचे. 7 लाखात नवी मुंबईत फ्लॅट घेतला, 1-1.5 लाखाचं इंटेरियर केलं, 5 लाख रुपये ठेवले इकडे. आणि प्रवास चालू झाला. 5,600 वडिलांना पेन्शन होती. वडील बोलले 10,000 तरी तुझ्या घरी आले पाहिजे. पण बोलले हे व्यवसाय चालू करताना वडिलांनी एक गोष्ट सांगितली. बोलले पोलीसमध्ये ह्या बिझनेसमध्ये मी फक्त 2च गोष्टी बघितल्या, लोकांचे पैसे बुडवणारा ब्रोकर, नाहीतर सुसाईड करणारा ब्रोकर इकडे. काही घर जिंदगीमध्ये मी जिवंत आहे तोपर्यंत
घरापर्यंत कोण व्यक्ती आला नाही पाहिजे की तुमच्या मुलाने असंच केलं. तुला नाही जर जमलं ना तर मी जेवढी ऍसेट करून ठेवली आहे ना ती विकून मी तुझं भागू शकतो. मला पेन्शन आहे, कळलं का? मी जरी तुला मुंबईत काय करू देऊ शकलो नस तर पण सांगलीमध्ये तुला एस्टॅब्लिश मी करू शकतो. काही धंदा टाकून देऊ शकतो, जमिनी विकून इकडे. पण कुठचंही वेडवाकडं काम करायचं नाहीये इथे. ती पहिल्या दिवसापासून लक्षात होतं. 2008ला मग माझा एक माऊस भाऊ आहे, तो खूप अग्रेसिव्ह आहे इकडे. तो आता नाहीये या जगामध्ये, पण त्यांनी आमची मुळी बांधली इकडे. कोणतरी हिट लागतो, नाही नाही आत्ताच्या आत्ता चालू झालं पाहिजे इकडे. कारण आम्ही सगळीकडे, मग मोतीलाल ओसवाल मध्ये पार्टनर होता, मग मोतीलाल ओसवाल मध्ये गेलो विचारायला इकडे. तर तिथे त्यांचं सांग की तुमचं ऑफिस पाहिजे स्वतःच. तर इकडे आपल्याला 1 लाख रुपये नाही तर स्वतःचं ऑफिस कुठे. मग दुसरा ब्रोकर कोड. मग माझे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांच्याकडे एक छोटं कोड होता, त्याला बोलता रिमायझरी कोड. तू घरी बसून पण तुम्ही आता ते 010 वगैरे मॉडेल ते आणलेलं ते करत होते. मग त्यांना पण कोणतरी पाहिजे होतं, पण त्यांना किक बसत नव्हती बाबा माझ्या सोबतीला कोण आहे. मग ते आले आमच्या सोबतीला. मग इकडे त्यांनी वर्षभरातच ते गेले निघून, कारण मंदी आली. 2008ला आम्हाला वाटलं आता आम्हाला सगळं यायला लागले आणि घरी बसून मी 30-40 मित्रांचे अकाउंट हँडल करत होतो. सगळे माझे पोलीसवाले मित्र इकडे, कोणी 5,000 दिले, कोणी 10,000 दिले वगैरे वगैरे. आणि मग बोललो अरे, एक दिवशी काय आलं की टर्नओव्हरच आमचा सगळा मिळून, माझे मामे भाऊ जे सोन्या चांदीच्या व्यवसायात होते वगैरे ते ट्रेडिंग करायला लागले. एक दिवशी आमचा टर्नओव्हर झाला 2 करोड त्यावेळी. त्यावेळी शेअर मार्केटमध्ये 2 करोड म्हणजे एकदम निग्लिजिबल हे आहे. मग मी पार्टनरला बोललो अरे ह्याच्यावर ह्या मोतीलाल ओसवालने किती कमवलं असं. तर तो बोला 10,000 रुपये इकडे. बोललो 10,000 रुपये दिवसाला, 22 दिवस मार्केट चालतो, 2,20,000. कसं पण बघितलं तरी खर्च 50-60,000च्या वर जाणार नाही. 2 पोरं ठेवली का आम्हाला 10,000 रुपये रेंटचं हे सगळं जरी झालं तरी 50-60,000 रुपये, 1.5 लाख रुपये राहतात. आता तो 20,000 वर काम करतोय. मला इथे ऍक्सिस बँक 25,000चा जॉब देते. मग अजून आपण कशाला थांबलो. बोलो चालूया. तुला माझ्याकडे काय भांडवल नाही. बोलो माझ्याकडे पण नाही, पण उभा करू. जे भाऊ होते ज्यांना पैसे कमवून दिले होते त्यांनाच बोललो तुम्ही थोडं भांडवल टाका. काय होईल, आपली स्वतःची फर्म होईल. आज जिकडे तुम्हाला 1 रुपया कमिशन लागतंय ते 50 पैसे लागेल. आपली फर्म आहे, तुमचं जे काही कमिशन होईल ते आम्ही तुम्हाला रिटर्न देऊ दर महिन्याला इकडे. त्यांनी 3-3 लाख रुपये दिले. 6 लाख रुपयामध्ये आमचा व्यवसाय चालू झाला. इथून ही हॅपनिंग एकदम जबरदस्त स्टोरी. पण ह्याच्यामध्ये पुढे जे लेहमन ब्रदर्स सारखी लोक घुसपटली इकडे. तर आमच्या सारख्याचं त्याचं काय, म्हणजे आम्ही गाडी चालवायला शिकलो होतो, पण ती कशी होती की फक्त गिअर टाकायचे माहिती, रिव्हर्स घ्यायचा कुठे माहिती आम्हाला. रिव्हर्स माहितीच नाही. कारण तेजीच्या मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची. आज जरी मार्केट नाही आलं, उद्या पोझिशन, उद्या अमेरिकन मार्केट प्लस मध्ये माल विकून बाहेर. पण 7 दिवस, 10 दिवस, 30 दिवस मार्केट डाऊन मध्ये असल्यावर करायचं काय, मला कोणीच नाही शिकवलं. अजून पण असं आहे इकडे. मग त्या पिरियड मध्ये जसं मगाशी मी तुम्हाला बोललो, तुमचा जो रील आहे की गर्लफ्रेंड ऑफलाईन जाईल म्हणून उठायचं नाही, लघवीला पण जायचं नाही. मग आम्ही 9:15ला मी बसायचो, 3:30 पर्यंत लघवीला उठायचो नाही का, तर माझा बोल्ड लाल असायचा लॉस मध्ये. आणि माझा पार्टनर माझे एक्सप्रेशन समजून बघायचा की आज यांनी काहीतरी कांड केलेलं आहे इकडे. आणि तसं करत कधी मी माझे स्वतःचे 3-4 लाख रुपये हे केले. माझ्या मित्रपरिवाराचे, फॅमिलीचे, नातेवाईकांचे पण काही पैसे लॉस झाले. मी आज इथे पॉडकास्ट बोलतोय अगेन. आज ते ऐकतील, ह्यातले माझे खूप मित्र ऐकतील. कुणाचे 5,000 होते, कुणाचे 10,000 होते. पण आजता घ्यात माझ्या कुठच्याच मित्राने मला हरासमेंट केली नाही, बरोबर, गॉसिप केलं नाही की तुझ्या 5,000चं काय झालं रे इकडे. म्हणजे आज मी जे काही आहे ते माझे वरळी पोलीस कॅम्पातले जे ठराविक काही 20-25 मित्र असतील, आज ऐकतील तेव्हा, ते बघतील तेव्हा नक्कीच मला रिप्लाय करतील. नातेवाईक असतील. पण त्या पिरियडमध्ये सगळ्यांचे पैसे आज म्हणजे पुढच्या 2 वर्षात परत दिले. जबरदस्त लॉसमध्ये गेलो. त्यानंतर पुढे कळालं की आपलं काहीतरी चुकतंय. तेजी म्हणजे शेअर मार्केटची तेजी कमी झाली होती. काही लोकांना भेटलो, काही पर्सनल डेव्हलपमेंटचे कोर्सेस केले. तेव्हा कळालं की जे शेअर मार्केट घोड्याचं गाढव झालंय, मी त्याला त्या गाढवावर बेट लावतो की पळ म्हणून, बरोबर. MBA फिनान्सचा स्टुडंट असून मला हे नाही कळालं की शेअर मार्केट मायनस मध्ये गेलंय तर सोना चांदी वर चाललंय, बरोबर. 2008 पासून सोनं चांदी तुफान तेजीमध्ये, बरोबर. आणि माझ्याकडे सोना चांदीवाल्या लोकांचे फुल कॉन्टॅक्ट, पण मी कधी तो बघितलाच नाही
इकडे. पण तिथे मला एक कन्सल्टंट भेटला, त्यांनी माझी पूर्ण स्टडी आठवून ते बोलला, अरे तू तर सोना चांदीवाल्यांना जर तू जाऊन भेटलास 2 मिनिटात ते तुझ्याकडे अकाउंट ओपन करतील. ते कुठे ना कुठेतरी करतायत. लिटरली तिथे आम्ही परत नव्याने सुरुवात केली. जॉर्ज सोरास म्हणून खूप जणांना माहिती नसेल पॉडकास्ट, पण जे ट्रेडिंग करतात त्यांना माहिती आहे. वॉरेन बफेट इन्व्हेस्टमेंटचा बादशाह, जॉर्ज सोरास ट्रेडिंगचा बादशाह. त्याचं 7,500 रुपयाचं पुस्तक होतं. मला आता नाव जॉर्ज सोरास ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज वगैरे. ते पुस्तक मला फोर्टला 3,500 रुपयाला त्या रोडवर भेटलं. इकडे त्या पुस्तकाचा जबरदस्त स्टडी केला. इकडे कारण आता चुकीला माफी नाही सिच्युएशन मध्ये होतं. इकडे पार्टनरने पण जबरदस्त सपोर्ट केला. त्या जॉर्ज सोरासच्या ट्रेडिंग टेक्निक्स जो करन्सी मार्केटमध्ये वापरायचा तो आम्ही सोन्या चांदीमध्ये वापरला. इकडे आणि त्यातल्या त्यात चांदीवर फोकस केला. इकडे आणि त्या ह्याच्यामध्ये जो आम्हाला किक मिळाली इकडे एकदम वेल मेंटेन. सकाळी 7:15 आम्ही ऑफिस उघडायचो. इकडे कोणी ट्रेडर नव्हता. 11:30 पर्यंत मार्केट चालायचं. इकडे मग पार्टनर वरळीला राहिला होता मी नवी मुंबईला. मग 4 तास तो काम करायचा, 4 तास मी काम करायचो, कधी स्टाफ काम करायचा. त्याच्यामध्ये कधी कधी 11:30 वाजता ऑफिस बंद करून घरी निघायचं. इकडे म्हणजे रात्री डोळे बंद केले तरी ते रेड ब्ल्यू दिसायचं, आकडेच दिसायचे कंटिन्यू. चांगला पैसा कमा. इकडे त्या ह्याच्यामध्ये जे पार्टनर होते त्यांचे पैसे रिफंड केले. पण ह्या पिरियडमध्ये एक लक्षात आलं की हे जे काही चालू आहे हे पैसे येत आहेत पैसे जात आहेत, हे धोकादायक आहे. आधी मायनस परत प्लस, मग इथून आपण कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये जाणार. जेव्हा हे वाटलं 2012ला आणि माझं इंटेलेक्च्युअल स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं इकडे, तेव्हा पार्टनरला बोललो आता आपण चांगलं कमवतोय पण कुठेतरी ही एक जरी फटका बसला तर आपण गेमच्या बाहेर. इकडे मग त्यावेळेला ठरवलं की बाबा नक्की आपल्याला कशा पद्धतीने जायचं इथे. आणि तेव्हा मोतीलाल ओस्वालला परत जॉईन झालो. वेल नोन फर्म होती. आणि तेव्हा एक रतन टाटांचं एक वाक्य वाचलं इकॉनॉमिक टाइम्सला, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काय करताय इकडे त्या क्षेत्रात पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर अमेरिकेत त्या क्षेत्रात काय चालू आहे ते बघा. इकडे आणि तेव्हा कळालं अमेरिकेत काय चालू आहे. तर अमेरिकेमध्ये ट्रेडिंग कोणालाही करायला अलाउड नाही. तुम्हाला एक्झाम द्यावी लागते तर तुम्हाला ट्रेडिंग करायला. बरोबर. अमेरिकेमध्ये वेल्थ मॅनेजमेंट, तुम्हाला पैसा मॅनेज करायला तुम्हाला फायनान्शियल प्लॅनर लागतो. आणि हे इंडियामध्ये हिट होणार कारण जी हे होते. मग CFP ला ऍडमिशन घेतलं, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅन. मग कालं त्यानंतर गुरु मिळाले, व्हाईस प्रेसिडेंट मोतीलाल ओस्वाल, हितेश माळी सर आणि त्यांचेच पार्टनर रोहन मेहता. इकडे आज म्हणजे बोलतात ना कृष्णासारखे गुरु मिळाले. आज जे काही आहे म्हणजे आई वडिलांना जेवढे धन्यवाद देतो तेवढे त्या दोघांनाही देतो. इकडे आज त्यांच्यामुळे आज आम्हाला डायरेक्शन मिळालं. त्यांनी एक दिवशी त्यांचं कन्सल्टिंग चार्जेस होते 3 लाख रुपये. आम्ही तेव्हा 4 लाख 5 लाख रुपये वर्षाला कमवत होतो कारण स्टॉप केलं होतं, पुढे जायचं कसं माहिती नव्हतं इकडे. तर तेव्हा त्यांनी एक दिवशी आम्हाला विचारलं, दोघांना वेगवेगळं बसवलं, 50-60 हजार रुपये घेतले एका दिवसाचे 2012ला. इकडे त्यांनी विचारलं की बाबा हा धंदा 2 पद्धतीने होतो. एक आहे कत्तलखाना आणि एक आहे मंदिर. कत्तलखाना दर महिन्याला तुम्ही 2 लाख रुपये कमवू, पण क्लायंटचा काही विचार तुम्ही करायचा नाही, तुमचं घर भरत राहणार. दुसरं आहे मंदिर, पण 5 वर्षाचा बॅकअप तुमच्याकडे आहे का. आणि दोघांना वेगवेगळ्या रूम मध्ये बसवलं आणि विचारलं तर सगळे मित्र परिवार रिलेटिव्ह तुम्ही काय कत्तलखाना खेळणार. घरच्यांनी सांगितलंय बाबा तू 1 रुपयाचं काय कोण आला नाही पाहिजे. दोघांनी लिहिलं मंदिर, पण बॅकअपचं काय आम्हाला क्लिअरिटी नव्हती. त्यांनी सांगितलं की हे जर करायचं तरच मी शिकवतो, तुम्ही कत्तलखाना लिहिला असतं तर मी शिकवत नाही. आणि तिथून जी सुरुवात झाली मग त्यांनी आम्हाला दोघांना डिवाइड केलं कंपनीमध्ये, दोघांचं स्वॉट अनालिसिस केलं. कन्सल्टंट किती महत्वाचा आहे बघा. आणि मी आणि माझा पार्टनर दोघं डिफरंट आहे. त्याला ट्रेडिंग मध्ये घुसवलं आणि मला प्लॅनिंग मध्ये घुसवलं. तू प्लॅनर बहुत अच्छा आहे, तू प्लॅनिंग मी निघायचं. मला म्युच्युअल फंडची एक्झाम द्यायला लागली. 2012 पासून आमचं म्युच्युअल फंड चालू. इकडे हळूहळू तू CFP ला जा. दोघं वेगवेगळा बिझनेस पाहायचा, वेगवेगळे सेगमेंट. 6 वर्ष झाली तरी तुम्ही एकाच ह्याच्यात एकच बैलगाडी दोघं आहात. इकडे तो जो प्रवास झाला दरवर्षी, आज 16वं वर्ष आहे आमचं इथे, दरवर्षी एक नवीन प्रोडक्ट आम्ही ऍड करत आलो.
आज 13 प्रोडक्टमध्ये आम्ही डील करतो. एक वेल्थ मॅनेजमेंट फर्म चालवतो. सगळे मिळून म्युच्युअल फंड असेल, स्टॉक मार्केट असेल, PMS असेल, ह्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला 120 करोड आम्ही मॅनेज करतो. त्याचबरोबर ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे महिन्याला 1000 रुपये माझ्याकडे आमच्या ऑफिसमध्ये हार टाकायला जो व्यक्ती येतो तो परवा 1000 रुपयाची SIP करायला आला. बरोबर. त्याचबरोबर आपल्याकडे चांगले ब्रँड म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रामधले असे ब्रँडच्या पण इन्व्हेस्टमेंट आहेत जे महिन्याला 12-12, 15-15 लाख रुपये SIP करतात. इकडे अशा पद्धतीने हँडल करतो. त्याचबरोबर 80 क्लायंट आज आपले जे महाराष्ट्रीयन पोरं आहेत, जी NRI झालेली आहेत, आज दुबई असेल, सिंगापूर असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, जे NRI म्हणून आज त्यांचे पण आज 80 अकाउंट आपण हँडल करतो. लेटेस्ट आत्ताच आपण म्हणजे फेब्रुवारीमध्ये दुबईमध्ये सेमिनार घेऊन आलो इकडे. आणि असा हा प्रवास कंटिन्युअस कुठेतरी स्टॉक ब्रोकर पासून म्हणजे आमची आधी टॅगलाईन 2012ला आम्ही टॅगलाईन बनवली, तेव्हा आम्ही लोकांना खूप पैसे कमवून देत होतो. क्रिएटिंग वेल्थी इन्व्हेस्टर्स म्हणजे लोकांना संपत्ती बनवून द्यायची. आता आमची टॅगलाईन आहे क्रिएटिंग हॅपी फॅमिलीज. इकडे कारण आम्ही एक बघितलं की 100 करोडला पण तीच लाईफ आहे, 5 करोडला पण तीच लाईफ आहे. बरोबर. पण 100 करोड पर्यंत जाईपर्यंत त्याला BP, 2 अटॅक सगळं त्या पद्धतीने येतंय आणि मग तो नंतर काही जगू शकत नाही. मग तो त्याच्या नातवंडासाठी करून जातोय, ते फक्त त्याच्या फोटोला पाय पडणार आहे. बरोबर. इकडे मग ह्या पद्धतीने हा प्रवास इथपर्यंत आला. आज मी जे काही आज आपली 6 जणांची टीम आहे इथे चांगल्या फर्मसाठी आपण काम करतो. म्हणजे जवळपास जे बेस्ट आहे प्रोडक्ट आणि ओन स्किन इन द गेम. म्हणजे माझा मुलगा आज 12 वर्षाचा आहे, त्याच्यासाठी जर SIP जी केलेली आहे, माझा उद्या काही क्लायंट आला पहिलं माझ्या मुलासाठी मी काय करतो. जेव्हा एखादा डॉक्टर बोलतोय बघा माझ्या वडिलांना डायबिटीस आहे, त्यांना पण सेम गोळी देतो ती तुमच्या वडिलांना देतो. ओके. बरोबर. ओन स्किन इन द गेम हे आम्ही मोतीलाल ओसवाल मधून शिकलो. इकडे लीडर लीड बाय एक्झाम्पल. लोक माझ्याकडे येतात की इन्शुरन्स काढायचा की बघ बोललो माझा 3.5 करोडचा का काढलाय, त्यामागे हे कारण तू ठरव तुला किती काढायचं. इकडे ह्या पद्धतीने प्रामाणिक काम करून आज मी पॉडकास्ट इकडे बोलतोय. कारण आज जेव्हा माझे क्लायंट बघतील ते त्याशी रिलेट करतील. म्हणजे काही क्लायंट की आज छोटे ऑफिस असल्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये स्टाफ सोडून जाणं हे जाणं, 16 वर्षात आज माझ्याकडे सर्वात बेस्ट टीम आहे इकडे. अशा पद्धतीने हा प्रवास आला आणि लास्ट इयरलाच क्वालिफाईड पर्सनल फायनान्शियल प्रोफेशनल ही डिग्री आपण कम्प्लीट केली. माझ्या ऑफिसमध्ये मी आणि माझे कलिग प्राजक्ता, मी दोघं आहे. ही डिग्री किती महत्वाची आहे तुम्हाला सांगतो. इंडियामध्ये आज 1,40,000 म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. 1,40,000. त्यामध्ये क्वालिफाईड पर्सनल फायनान्शियल प्रोफेशनल QPFP फक्त 504 आहेत इकडे. म्हणजे डिग्री कारण मला माझ्या लोकांचा पैसा हँडल करताना आज जर MD डॉक्टर आहे आणि कुठचा डॉक्टर आहे तर हा जो फरक आहे, तर मी माझ्यासाठी ती एक ट्रान्झॅक्शन आहे, पण त्याच्यासाठी ती रिटायरमेंट आहे. त्याच्यासाठी त्या मुलाचं MS जाणं आहे, MS ला ऍडमिशन घेणं आहे. तिथे 10 लाख कमी जरी पडले तर तो त्याचा फॅल्युअर नाही, आमचा फॅल्युअर. ह्या पद्धतीने आज प्रॉपर प्रत्येकाचं कॅश फ्लो मॅनेजमेंट पासून विल रायटिंग पर्यंत इच्छापत्र मृत्यूपत्र पण सर्व्हिस आता आमची दिवाळीमध्ये चालू होते इकडे. ह्या गोष्टी आपण सगळ्या करतो. असा हा इथपर्यंतचा प्रवास आहे. वा, मस्त. आता आपण जशी आस लागली आम्हाला त्या क्वेश्चन्स कडे जाऊया. आणि प्रवास तुम्ही सांगताना मी एकही मिनिटं इंटरप्ट नाही केलं, कारण ह्याचं कारण काय, आजकाल ह्या इंडस्ट्रीमध्ये ना सर लोक क्विक सक्सेस दाखवतात. आणि तुम्ही जेव्हा 1995-90 पासून चालू केलं तेच ऐकवायचं होतं मला की अरे हिथून इथपर्यंत आल्यावर अक्कल येते माणसाला. बरोबर. आणि ते वेळ, पैसा आणि लॉस देऊनच विकत घेता येते. बरोबर. 2-3 वर्षामध्ये काहीतर भारी जुगाड करून येत नाही. त्यासाठी ही जर्नी पूर्ण ऐकवायची होती. आणि आता खरी मजा चालली की आता ब्रुटल आपल्याला तुमच्याकडून आन्सर्स एक्सपेक्टेड आहेत. बरोबर. आतापर्यंतचा प्रवास ऐकून बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात, पण काही मिथ्स आणि फॅक्ट्स अशी बरीच 2 बाजू आहेत ह्या मार्केटमध्ये. तर त्याबद्दलचे काही प्रश्न आहेत माझे. एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये पैशाविषयी चर्चा खूप कमी होते. आणि एक पिरियड येतो त्यानंतर एवढंच कळतं की पैसा कमवणं खरंच महत्वाचं आहे, पण तो इन्व्हेस्ट कसा करायचा, वाढवायचा कसा, यावर चर्चा होत नाही. मग फायनान्शियल प्लॅन असणं किती गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीला आजच्या घडीला?
बघा, फिनान्शियल प्लान किती महत्वाचं आहे एक छोट्या गोष्टीवरून सांगेन. पावसाळ्याचे दिवस आहेत, बरोबर. हम्म. एक मान्सून ट्रिप करण्यासाठी महिनाभर प्लॅन चालू असतो, बरोबर. इकडे मग कोण कुठून कसा येणार वगैरे वगैरे. दुसरी गोष्ट, उद्या कुठे फिरायला जायचं एक फॅमिली म्हणून शिमला कुलू मनालीला, बरोबर. तिकडे पण आपण टूर कंपनीकडे सगळ्या गोष्टी देतो 7 दिवसासाठी, हो. बरोबर. फिनान्शियल प्लान असणं एवढं महत्वाचं आहे. कारण का तुम्हाला सांगतो की आत्ताच्या घडीला आपल्या आई वडिलांची लाईफ होती ना, ती स्टॅटिक लाईफ होती, बरोबर. तिथे सगळ्यांना माहिती होतं की याची कॅपॅसिटी किती, ह्याचं खानदान काय आहे वगैरे वगैरे. त्यामुळे तिथे त्यांचं कम्पॅरिझनच नव्हतं. तू घर घेतलं का, गाडी घेतलं का वगैरे वगैरे, हे कम्पॅरिझनच नव्हतं. आता काय, तुम्ही किती कमवता, काय कमवता, तुमचं शिक्षण काय, तुझी कॅपॅसिटी काय, तुम्हाला प्रत्येकाला घर असायला पाहिजे, गाडी असायला पाहिजे, तुमचा मुलगा ICSE मध्ये शिकलाच पाहिजे, बरोबर. अशा वेळेला प्लॅनिंग खूप महत्वाचं. आणि बेंजामिन फ्रँकलिनचा कोट आहेच, प्लॅनिंग टू फेल इज फेलिंग टू प्लॅन, बरोबर. जो प्लॅनिंग नाही करत आहे तो म्हणजे फेल व्हायचंच प्लॅनिंग करतोय. आज पहिलीमध्ये एखाद्या मुलाला ऍडमिशन घेतलं तर 10वी पर्यंत जाण्याचा त्याचा प्रवास क्लिअर आहे. जास्तीत जास्त काय होईल, 10 वर्षानंतर तुम्ही त्या पोराला भेटला 8वीत आहे का, 2 नापास झाला, बरोबर. तो 11वीत नसणार आहे ना, कळलं का. प्लॅनिंगचं तसंच आहे. तुम्ही पहिली गोष्ट, सर्वात प्लॅनिंग का महत्वाचं, तर आज युरोपची जी परिस्थिती आहे ना, ती पुढच्या 20 ते 25 वर्षात भारताची परिस्थिती असणार. म्हणजे आज तुम्ही तिशीमध्ये तुम्हाला IT कंपनीमध्ये काम करताय, मुंबई पुणे बेंगलोरमध्ये, कंपनी तुम्हाला 2 लाख रुपये देते समजा. का देते, कंपनी बोलते बाबा तुझं ग्रॅज्युएटी बिज्युटी वगैरे जे काय तुझं तू बघ, कळलं का. तू माझ्याकडे जोपर्यंत काम कर तुझं तू बघ, तुझी सोशल सिक्युरिटी वगैरे वगैरे तुझं तू बघ. इकडे त्याला 2 लाख रुपये का वाटतात मला आजच्यासाठी दिले, पण तू अजून 20 वर्षानंतर तुला वाटते मी 50ला रिटायर व्हायचं. आज खूप जण फॅड चालू आहे की 50ला रिटायर व्हायचं, पण तुझी रिटायरमेंट पण 10 वर्षांनी वाढते नंतर, बरोबर. प्लॅनिंग ह्यासाठी महत्वाचं आहे, कारण तुला आज जर तुझा महिन्याचा खर्च 50,000 आहे बेसिक, बरोबर. म्हणजे जर आज 30 वर्षाच्या व्यक्तीने मला आज तुम्हाला बेसिक किती पाहिजे, 50,000, बरोबर. 20 वर्षानंतर रिटायरमेंटला ह्या 50,000चे होणार आहेत 2 लाख रुपये, बरोबर. इकडे तर 2 लाख रुपये महिन्याला यायला तुला किती रुपये तुझ्याकडे फंड असायला पाहिजे, ह्याच्यासाठी तुझ्याकडे फायनान्शियल प्लॅन गरजेचं. नाहीतर काय होतं की त्या क्षणी तिथपर्यंत गेल्यानंतर इकडे मग मुलाच्या शाळेला ऍडमिशन घ्यायला एवढे पैसे लागतात, मग एफड्या तोडा, बरोबर. सोनं नाणं गहाण ठेवा, जमिनीचा तुकडा विका, घर विका. आज जेवढी लोक आज MS करायला पोरं जात आहेत इकडे, त्यातले 70% घरावर लोन वगैरे घेऊन जातात. त्यामुळे फिनान्शियल प्लॅनिंग जेवढं तुम्ही प्लॅनिंग कराल तेवढं महत्वाचं आहे. एखादा व्यक्ती जस्ट कमवायला लागलाय, अपेक्षा आहेत त्याच्याकडून भरपूर, लग्न आहे पुढे त्याचं, स्वतःचं घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, मित्र घ्यायला लागलेत गाडी घर, आणि त्याचा पगार आहे 30-35 हजार. आता त्यांना कसं करावं. आता हा क्वेश्चन एवढा म्हणजे काय ना, ह्याचे पैलू एवढे की ह्याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. का सांगतो तुम्हाला, की मी तुम्हाला तेच बोललो ना, आपल्या आई वडिलांची लाईफ स्टॅटिक होती, आता डायनामिक लाईफ, बरोबर. अरे तुझ्या बरोबरचा बघतो सौरव भोसले कुठे गेला, बरोबर. इकडे पहिलं ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, मी प्रत्येकाला ही गोष्ट सांगतो, तुझं शिक्षण काय मित्रा, बरोबर. तुझ्या शिक्षणाचा किती पुढे एक्सपांड आहे, त्याला लिव्हरेज किती आहे. आता जर समजा BCom करून आज एखादा पोरगा पुण्यात आला, त्याला अकाउंटंटचा जॉब मिळाला, तो 15,000चा जॉब, बरोबर. 20 वर्ष अकाउंटंटचा जॉब करणाऱ्याच 50 आणि 60,000च्या वर जात नाही, बरोबर. त्यात आता टॅली, क्विक बुक वगैरे सारखे सॉफ्टवेअर आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे करून SMS एंट्र्या ते ऑटोमॅटिक टॅलीला नेतो, म्हणजे लिखापडी संपलेली. आणि तो जो विचार करतोय की मी पुढच्या 4 वर्षात घर घेणार, बरोबर. ह्याच्यासाठी पहिलं स्वतःची ग्राउंड रियालिटी चेक करणं गरजेचं, पहिलं. दुसरं स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणं गरजेचं, की बाबा मी किती पुढे एक्सपांड होऊ शकतो, माझी कॅपॅसिटी काय, हे पहिलं करणं गरजेचं. नाहीतर काय की आज सगळे पालक मुलाचं लग्न होत नाही, मग फ्लॅट घ्यायचा आहे, फ्लॅट घे या मताचा आहे, पण स्वतःच्या कुवतीच्या ह्याच्यात. तुम्ही बघा
ते 2010 मध्ये ज्यांनी घरं घेतली त्यांच्याकडे 3 लाख होते, त्यांनी 3 लाखाचंच घर घेतलं. बरोबर. किंवा ज्याला 10,000 पगार होता तर त्याचा 2,500 EMI होता. बरोबर. का तर त्यांनी 2 लाखाचं लोन घेतलं, 3 लाख रुपयाचं घर. आता काय पर्सेंटेज किती आहे? त्यामुळे आज समाज काय मागतोय माझ्याकडून इथे आणि मला नक्की काय हवंय, तर मला वाटतं एक छोटंसं घर त्यांनी घ्यावं. म्हणजे जिथे जर समजा तो आज 8,000 रुपये रेंट देतोय पुण्यात येऊन, आणि जर त्याला 12-15 हजार रुपयामध्ये जर भेटते आणि जे त्याच्या कॅपॅसिटीमध्ये, बरोबर, तर ठीक आहे. पण तेच जर तो 35,000 रुपये EMI मध्ये हात घालतोय, जे त्याचा 50,000 रुपये इन्कम आहे इकडे, तो लाईफ जगू शकत. आणि ह्याच्यामध्ये एक कोट सांगतो, फॅमिली विजडम म्हणून पुस्तक आहे रॉबिन शर्माचं. प्रत्येक नवरा बायकोनी किंवा लग्न होण्याआधी वाचण्यासारखं पुस्तक आहे इकडे. त्यामध्ये कोड एवढं जबरदस्त आहे, पीपल फ्रॉम स्मार्ट सिटीज, वेदर इट इज न्यूयॉर्क, मुंबई, पुणे, बेंगलोर, लिव्हिंग इन 2 सॅड बॉक्सेस. 2 दुःखाच्या पेट्यामध्ये राहतात. कोणत्या दुःखाच्या पेट्या आहेत? प्रमाणापेक्षा मोठं घेतलं घर आणि लक्झरी कार. त्यामुळे ऍस्पिरेशन असायला पाहिजे, गाडी घेतली पाहिजे. काल मी माझ्या ऑफिसमध्ये होतो, माझा मित्र आहे इस्लामपूरचा, मुंबईत होता. मी काल त्याशी बोललो, त्याची स्टोरी सांगतो की TB झाला, कंपनी खर्च दिला, पण कंपनी बोलली ॲज पर आवर पॉलिसी तू येऊ शकत नाही ऑफिसला. जॉब सोडावं लागलं, घर विकावं लागलं. बरोबर. पुण्यात आला इकडे. 5 वर्षानंतर हा मित्र माझा परत मुंबईत आला. बरोबर. आज त्यांनी गाडी घेतली. का घेतली माहिती आहे? मुंबईची ट्रेन बघितली की त्याला एन्झायटी येते. बरोबर. पण त्यांनी 2 लाखाचीच गाडी घेतली. मला नाही फास्ट चालवायची, मला फक्त ऑफिसमध्ये सेफ मध्ये जायचंय, मला ते TB वगैरेचं मला टेन्शन येतं. माझी बायको पण बोलली घर लेट घेऊया, तुम्ही गाडी घ्या. गरज काय ते समजणं गरजेचं. पण समाज तुमची EMI भरायला येणार. बरोबर. लग्न 2 वर्ष लेट झालं तरी चालेल, शोध लगेच सापडतं. बरोबर. तर जी मुलगी त्या स्ट्रगल मधून जाते, तिला सांगा तुझा पण स्ट्रगल आपण दोघं एकत्र उभं करू. वेळ लागेल, परंतु माझं लग्न होत नाही म्हणून मी गावची जमीन विकून मुंबईत घर घेणार. आयुष्यभर तुम्हाला त्या मुलीच्या अपेक्षा, त्या सासरच्या अपेक्षा पूर्ण करत राहावं, इनस्पाइट ऑफ तुमचे 100 प्रॉब्लेम. आणि गेलं ते गेलं. त्यामुळे फक्त लग्नाच्या याच्यासाठी समाजाच्या सोशल प्रेशरमध्ये, कारण तुम्ही लाईफच जगू शकत. लय भारी. आपल्याला इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग मधला विषयच कळत नव्हता. आपल्याला वाटायचं काय याला पैसे वाचवल्यात म्हणजे आपण सुदृढ होणार की फायनान्शियल, पण फक्त सेव्हिंग वर जोर देऊन चालतंय का आजकालच्या जमान्यात? नाही. ह्याच्यामध्ये जेवढी पोरं ऐकतात ना, पॉज करा आणि आई वडिलांना घेऊन या. सांगतो मी तुम्हाला हे ऐकताना, आई वडिलांचं आहे ना सेव्हिंगच्या बाबतीत ऐका, ते जबरदस्त गोष्टी सांगतील. म्हणजे घरून पिशवी घेऊन गेलं तर 20 रुपये वाचतात इथपासून तुम्हाला सांगतील. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आई वडिलांना विचारू नका. का सांगतो? परत तोच शब्द, स्टॅटिक आणि डायनामिक. आपल्या आई वडिलांच्या वेळेला माझ्या वडिलांच्या FD आहेत 12% रिटर्न, म्हणजे काही रिस्क न घेता 12% रिटर्न. महागाई किती? 4%. वडील 8% प्लस. फायनान्शियल एज्युकेशनची गरज आहे का? नाही. बरोबर. खर्च काय? किराणा माल राशनचा, बरोबर, कपडे दिवाळीला, बरोबर, चप्पल फाटत तोपर्यंत, बरोबर, इकडे. त्यामुळे त्यांना इन्व्हेस्टमेंट मध्ये पडायची टेन्शनच नाही ना, सगळं व्यवस्थित चालू. प्लस पेन्शन पण आहे. बरोबर. पेन्शन सांगतो आता, माझ्या वडिलांना इंडेक्स पेन्शन 2008ला रिटायर झाली. 5,700 रुपये पहिली पेन्शन होती मुंबई पोलीस. आता 28,000 रुपये पेन्शन. आजचा घ्यात माझ्या वडिलांना मला 1 रुपया द्यावा लागत नाही, पण त्यांनीच मला खूप वेळा पैसे दिले. पण आपल्या वेळेला इन्व्हेस्टमेंट काय? डायनॅमिक आहे ना. काय डायनामिक आहे? आता का सांगतो तुम्हाला. तुम्ही झुडिओमधून शर्ट घेताय 500, 600, 700ला, जबरदस्त इटालियन फॅशन तुम्हाला आज झुडिओ देतो 500, 600. पण ज्या दिवशी तुम्हाला वाटतं की मला जोड्याचं शर्ट घालायचं, बरोबर, सेव्हिंग मध्ये नाही होणार, इन्व्हेस्टमेंट लागेल. बरोबर. जिकडे जिकडे ब्रँडेड, कारण काय माहिती का, आता तुम्ही नवीन शूज घेतले ना, हा विषय नाहीये, कळलं का? वुडलँडचे घेतला हा विषय, मोबाईल घेतला हा विषय नाहीये, आयफोन घेतला हा विषय.
त्यामुळे इन्व्हेस्टमेंट गरजेचं आहे. आणि आता काय एफडीचे रिटर्न काय हम्म. 6.70 6.70. महागाई काय 7% गव्हर्नमेंट सांगते. बरोबर. ह्याच्यात पण गंमत बघा, गव्हर्नमेंट सांगते WPI होलसेल प्राइस इंडेक्स. म्हणजे काय, तुम्ही गुलटेकडीला जावा, तुम्ही वाशी मार्केटला जावा, तुम्ही दादर मार्केटला जो रेट आहे ना तो आपण पे काय करतोय RPI रिटेल प्राइस इंडेक्स. काय तुमचा किराणा मालवाला जो तुम्हाला टोमॅटो ज्या दराने देतोय इकडे, ती तफावत काय. बरोबर. ही एक झाली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, मगाशी परत ब्रँडकडे वळूया. आज स्ट्रगल हा नाही, तुमच्या एवढं सर्कल आहे, गेल्या 10 वर्षात तुम्हाला कुठच्या मित्राचा फोन आला का की किराणा माल घ्यायला पैसे नाहीत सौरव? नाही आला. सौर्या मित्रा आयफोन घ्यायला आले, फक्त 10,000 कमी पडतात. बरोबर. गंमत अशी आहे की लाईफस्टाईलची मारामारी, रोटी कपडा मकान नाही. आज काय माहितीये का, डॉमिनोजची रोटी, ॲलन सोलीचा कपडा आणि लक्झरियस मकान. मग कसं होणार सांगा, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या ह्याच्यामधून कसं होणार? मग इन्व्हेस्टमेंट शिवाय पर्याय नाही. मग तुम्हाला रोज मौत का कुवा मध्ये रोज मार्केट 9:15 किती आहे, बरोबर, हे त्याला आज तो ऑफिसमध्ये जायच्या आधी हे बघत नाही कोणाचे फोन आले, तो मार्केट काय. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट झालीच पाहिजे. क्रेडिट कार्ड बद्दल आहे ना, लय अशा वेगवेगळ्या मिथ्स आहेत नाही का. आमच्या पप्पाने सांगितलं काय बी कर, नाही घ्यायचं आपण. मी घेतलं पण नाही. काय सर, काय विषय, कसं वापरलं पाहिजे, घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? बघा, अगेन परत हा सगळा फायनान्शियल एज्युकेशनचा विषय. बरोबर. आपल्या घरात चाकू आहे, बरोबर, आपली आई रोज त्याच्यातून भाजी कट करते, बरोबर. एक दिवशी आपलं डोकं सटकलं, आपण कोणाला घुसवलं, त्या चाकूच काय उपयोग करताय ते महत्वाचं. बरोबर. कसा उपयोग करताय, कशासाठी करताय ते महत्वाचं. आज काय माहिती, सर्वात मोठा आमच्या सारख्या फायनान्शियल प्लॅनरचा प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो. आम्ही एखाद्या क्लायंटला 1,000 रुपयाची SIP करायला त्याला अर्धा तास समजून सांगतो, पण तो कुठचा तरी 30 सेकंदाचा रील घेऊन येतो, बोलतो हा बघा काय बोलतो. बरोबर. इकडे परंतु क्रेडिट कार्डचं पण तसं. अमेरिकेमध्ये क्रेडिट कार्ड कसे वापरायचे क्लासेस आहेत. क्रेडिट कार्ड कसे वापरायचं ह्याचे 30 दिवसाचे क्लासेस. बरोबर. क्रेडिट कार्ड बद्दल तुम्हाला जबरदस्त सांगतो. जी मुलं नवीन जॉबला, बरोबर, तुमच्याकडे 2 क्रेडिट कार्ड असायला पाहिजे. आता ह्याच्यावर पण जबरदस्त डिबेट आहे, बरोबर. पण मी गेले 10 वर्ष वापरतो. एक डेबिट कार्ड, तुमचा महिन्याचा खर्च किती, 50,000 तुम्ही कमवताय, 20,000 तर खर्च आहे. आता 20,000 काय, तुमचा किराणा माल 5,000, लाईट बिल, मेंटेनन्स वगैरे वगैरे हे सगळं 5,000, बरोबर. पोराची फी 5,000, हे तुम्हाला करायचंच आहे, बरोबर. आणि त्यात तुम्हाला 5-10 वर्षांनी घर घ्यायचं. बघा मी 2 गोष्टी कुठे रिलेट करतोय. तुमचा सिबिल काहीच नाही ना आतापर्यंत. सिबिल कधी तयार होणार, तुम्ही ट्रान्झॅक्शन मार्केटमध्ये करणार ना. तो एक 20-25 हजार रुपयाचं कार्ड घ्या इकडे, त्यातून फक्त गरजेचे खर्च करा. पेट्रोलला पैसे द्यायचेच आहेत, लक्झरी नाही, लक्झरी ओनली बेसिक खर्च जो होणारच आहे. तुमचे पैसे 30 दिवस अकाउंटला राहिले, त्याच्यावर व्याज भेटलं सेव्हिंग अकाउंटचं, बरोबर. इकडे तुम्हाला क्रेडिट कार्ड 45 दिवस वापरायला देत आहे. 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत जरी समजा तुम्ही वापरलं, तुम्हाला खणखणीत तुमचा खर्च पण मिळतो, बरोबर. 1 तारखेला पगार आला की भरा ना ते पैसे, तोपर्यंत ह्या पैशाने तुम्हाला एक ठराविक सेव्हिंग पण मिळून दिली. एक बेसिक कार्ड, पण त्याच्यामध्ये जबरदस्त कंट्रोल असायलाच पाहिजे. मग लोक हे बेसिकच्या जागी सगळं लक्झरीवर खर्च करतात ना, कारण ते कॅशबॅकच्या नादात लागतात ना. ती गंडकी स्कीमच आहे का, सगळी गंडकी स्कीम आहे. कॅशबॅक म्हणजे काय, तुमचेच पैसे तुम्हाला देत आहे, बरोबर. आज बजाज फायनान्स का मोठी झाली आहे, अॅन्युअल रिपोर्ट वाचा. जो मोबाईल ते तुम्हाला 0 EMI ला देत आहे, बरोबर, तो मोबाईल 12,000चा मोबाईल त्यांना 9,000 आलेला आहे, बरोबर. आणि तुम्हाला वाटतं बाबा मला 0 याच्यामध्ये भेटलं. आणि दुसरे क्रेडिट कार्डच्या बाबतीत सांगेल की 50,000 कमवणाऱ्या पोराकडे काय राहत नाही. कारण काय, त्याला इतक्या दिवस आई वडिलांनी पैसे पाठवले, आता त्याला पैसे पाठवायचे गावी, बरोबर. ह्याच पिरियडमध्ये जर समजा एखादी मोठी मेडिकल इमर्जन्सी आली, 4-5 लाख रुपये आई वडिलांना ऍडमिट करायचं आहे, काय करायचं आहे, कुठची घटना घडली इथे, तर 3 ते 4 लाख रुपये कॅपॅसिटीनुसार अगेन त्याचं पण एक क्रेडिट कार्ड असायला पाहिजे, बरोबर. रात्री अपरात्री कुणाला पैसे मागणार,
हेल्थ इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे, पण तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीला ऍडमिट करायला वेळ घालवणार आहे. माझे एक मोठे क्लायंट आहेत इथे, त्यांच्याकडे 50 लाख रुपयेचं क्रेडिट कार्ड होतं. हा. इकडे त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती की गुजराती होते, म्हटलं रात्री अपरात्री असं सिच्युएशन झाली, ब्रिज कॅन्डीला न्यावं लागलं. इकडे 2 दिवसात 18 लाख रुपये भरावे लागले. 2 दिवसात 18 लाख रुपये, 2012-13ची गोष्ट. त्या व्यक्तीने मला हे सांगितलं की बाबा असं पण क्रेडिट कार्ड काम करतं. बर. कोण तुम्हाला 5 लाख. आणि एक लक्षात ठेवा, हेल्थ इन्शुरन्स वगैरे तो तर विषय आहेच, पण तुम्ही कस्टमर केअरला कॉल करत बसणार आहे, सांगत बसणार आहे वगैरे वगैरे. पण त्या पिरियड त्या हॉस्पिटल नेटवर्क हॉस्पिटल असेल नसेल, ह्या गोष्टीसाठी तुमच्याकडे हे 2 क्रेडिट कार्ड तर कधी पण असायला पाहिजे. पण अगेन सॉलिड कंट्रोल, नो कॅशबॅक वगैरे 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 त्याच्यामध्ये नाही नाही. तिथे पडला तर गणला, कारण ते मागेच 2-3 वर्ष मागे टाकेल तुम्हाला. मला बरेच टॉपिक कव्हर करायचे, पण डीप मध्ये न जाता येस, एक प्रश्न विचारतो. काय स्थिती आहे शेअर मार्केटची आणि काय कसं अप्रोच राहायला पाहिजे? शेअर मार्केट काय की पहिली गोष्ट तर भारतामध्ये आता शेअर मार्केट आहे ना, एक दुसरं पर्व चालू झालंय असं समजा. पहिलं पर्व हर्षद मेहताच्या काळात झालं. आता हे 2.0. हा, 2.2 इकडे, म्हणजे हे 2.2 ऑलरेडी चालू झालंय, आता 4थं वर्ष आहे कोविड नंतर. इकडे फक्त आता इथे काय माहितीये का, 80,000ला मार्केट आहे इथे ज्याच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे बरोबर, तोच टिकणार. कारण इथे पण सक्सेस रेशो नगण्य एकदम. मग एवढे लोक दाखवतात माझं प्रॉफिट आहे, ते काय? ह्याच्यामध्ये 2 लोक आहेत. जे SIP चा ज्यांच्याकडे प्रॉफिट आहे ना, तो खरा प्रॉफिट आहे बरोबर. जे महिन्यातनं 5 दिवस स्टेटसला ठेवतात, त्यांचे ITR तेवढे नाहीत बरोबर. आज जर जेवढे दाखवत आहेत की बाबा आम्ही ट्रेडिंगमध्ये आज 25,000 कमवलाय, तर त्यांनी आज 31 जुलैलाच ठेवावं स्टेटस की बाबा एवढा टॅक्स पण भरलेला आहे. म्हणजे 365 दिवसात जे स्टेटस ठेवत आहे त्याचे खरं खोटं होऊन जाईल. आज आमच्याकडे 1200 ऍक्टिव्ह अकाउंट आहेत. जेव्हा क्लायंट बोलतो ट्रेडिंग करायचे, मी त्याला बोलतो 1 दिवस काढ तू फोर्टच्या ऑफिसला जा, तुला ट्रेडिंग करणाऱ्या क्लायंटची लिस्ट देतो, त्यावर बोट ठेवते लॉसमध्ये. एवढं जर सर सोपं असतं तर आज आम्हाला महाराष्ट्र दुबई फिरून क्लायंट करायची गरज पडली नसती. आम्ही पण गावात कुठेतरी जिओचं कनेक्शन घेऊन एक लॅपटॉप घेऊन मस्तपैकी ट्रेडिंग करत बसलो असतो. कोणाला रिस्पॉन्सिबल नाही, काय नाही. इथे दुसऱ्या मिनिटाला जर क्लायंटचा फोन नाही उचलला की शिव्या खावं लागतं बरोबर. त्यामुळे भारतीय शेअर बाजार दुसऱ्या पर्वामध्ये चाललाय. इथे जो संयम ठेवणार बरोबर, कन्सिस्टन्सी ठेवणार, मग तू 10,000 रुपयाने चालू. म्हणजे तात्पुरता आलाय त्याचा विषय नाही, तात्पुरत्याचा विषयच नाही. शिकार करायची आहे की शेती करायची? मी चांगला शिकारी आहे, माझ्याकडे चांगले वेपन्स आहेत, म्हणून तुम्हाला सावज आज भेटेल याची काही गॅरंटी बरोबर. पण मी आज चांगली बाग लावली, आंब्याची बाग लावा, डाळिंबाची बाग लावा, कुठची लावा, तुमचे पिढ्यानपिढ्या चला. मी बोलतो 10 वर्षातली 4 वर्ष फेल जाईल, काहीतरी नैसर्गिक आपत्ती, पण 6 वर्षाचे पैसे देईल ते पिढ्यानपिढ्या देत राहील. आणि आम्ही त्याच्यामध्ये तेच बोलतो, तुम्हाला मार्केटमध्ये जल्दी पैसा बनाना या ज्यादा पैसा बनाना. तुम्ही 10 लाखाचे 20 लाख कराल पुढच्या वर्षी, पण त्याच स्पीडने तुम्ही 20 लाख इन्व्हेस्टमेंट कराल, मार्केट तुम्हाला ठोकणार आहे. इकडे मार्केट कळतं मार्केटला की कोण कुठून पैसा घेऊन आलेला आहे. बरं, ट्रेडिंग करताना आपण म्हणतो की फुल नॉलेज पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, मग केलं पाहिजे. एखादा न्यू बिगिनर आहे, त्याला माहित नाही, त्यानं सुरुवात केली लागलाय तुक्का भाऊला, म्हणजे नाही घ्यायचं त्याचं ऐकून थोडंफार. पण आता त्याला कळतं की नॉलेज घ्यायची हे, तर काय मीडियम्स आहेत नॉलेज घ्यायला? नॉलेज घ्यायला काय की पहिली गोष्ट, नॉलेज घेण्याआधी शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला फुल टाइम ट्रेडर व्हायचं आहे, तर पहिलं लक्षात घ्या, तुमचं घर चालेल एवढी तरतूद तुमच्याकडे आहे का? तो नंतर नॉलेज घ्यायचा नंतरचा विषय. मला ट्रेडर बनायचं आहे, माझं घर 50,000 चालतं बरोबर. कारण सोर्स ऑफ इन्कम असतात, लिनियर सोर्स ऑफ इन्कम, नॉन लिनियर सोर्स ऑफ इन्कम बरोबर. मी FD घेतली, FD 1 करोडची FD ठेवली, मला महिन्याला 50,000 रुपये व्याज भेटेल बरोबर. मी 1 करोडचं घर घेतलं बरोबर, तर तिथे मला भाडेकरू व्यवस्थित भेटला, मला 21-25 हजार रुपये रेंट भेटेल बरोबर. ह्याला बोलतात लिनियर सोर्स ऑफ. तुमची नोकरी तुम्हाला लिनियर सोर्स ऑफ इन्कम देते, 30 दिवस काम केलं 1 तारखेला पगार येईल. शेअर मार्केट नॉन लिनियर सोर्स ऑफ इन्कम. 4 महिने तेजी, 4 महिने मंदी, 4 महिने ब्रेक इव्हन, आणि तुम्ही 12 महिन्याची लढाई खेळायला चालू बरोबर. तुम्हाला दर महिन्याला पैसे लागणारच आहेत, त्या तुम्हाला पैसे लागणार म्हणून मार्केट 12 महिने तेजी नाही राहणार. मग पहिलं आहे
पहिलं तुमच्याकडे सोर्स ऑफ इन्कम आहे का, ज्याच्यातून घर चालू. इकडे दुसरं नॉलेज म्हणजे पूर्ण त्या क्षेत्रातला प्रोफेशनल. आज डॉक्टर बोलू शकत नाही ना, मी फक्त 95% प्रोफेशनल आहे, बोलू शकतो का? आणि तुम्ही तुमच्या घराचं पूर्ण अर्थकारण घेऊन चाललंय की मला ट्रेडिंग यायला लागलं. तुम्ही स्वतः पण प्रॉब्लेम मध्ये आहे. म्हणजे आम्ही हे सर्वेला विचारतो, महाबळेश्वरला जायचंय, मान्सून आहे मस्त, तुम्हाला गाडी नीट येत नाहीये, इकडे फॅमिलीला घेऊन जाल इकडे. त्यामुळे प्रॉपर नॉलेज कोणतरी तुमच्यासोबत मेंटर असणं गरजेचं. हा, म्हणजे ट्रेडिंग मध्ये मेंटर असणं गरजेचं आहे. येस. मी जेव्हा ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये गेलो, जेव्हा परत मी गेलो, तेव्हा मला एक माझे मित्र होते, त्यांचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये ऑफिस होतं. थर्ड जनरेशन इथे. त्याची फॅमिली 2002ला त्यांनी अडीच करोड प्रत्येक भावामध्ये 10 करोड मध्ये फर्म चालू केली होती इकडे. आणि त्यांनी ही गोष्ट सांगितली, आमचं घर ह्याच्यावर चालत नाही. आमचे 4 मुंबईमध्ये मोठे शोरूम आहे, त्यातून आम्हाला 5 लाख रुपये रेट, त्याचं आमची पूर्ण जॉईंट फॅमिली चालते. बर. हे आम्ही वर्षातून एकदा अनालिसिस करतो आम्ही कुठे. त्यात पण आम्ही का प्लस मध्ये, एक भाऊ करन्सीमध्ये ट्रेड करतो, एक भाऊ कमोडिटीमध्ये करतो, एक भाऊ शेअर बाजारात करतो इकडे. आणि असे नुसतेच नाही, बिंगापूरला जाऊन जेव्हा टेक्निकल अनालिसिस इथे कोर्स नव्हते, तेव्हा सिंगापूरला 2 वर्ष जाऊन टेक्निकल अनालिसिस कोर्स करून तिकडे 1 वर्षाचा कोर्स, 1 वर्षाची मेंटरशिप असते. कोर्सची फी 1 लाख असेल तर 4 लाख रुपये मेंटरशिप असते. हे चांगला मेंटर पाहिजे. SIP आता पण पॉप्युलर होतोय बऱ्यापैकी, लोक अवेअर होत आहेत. त्याबद्दल तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह हे जाणून घ्यायला आवडेल. पहिलं म्हणजे अजून खूप जणांमध्ये हे आहे की मला ते म्युच्युअल फंडात नाही करायचं, SIP करायचंय इकडे. तर लक्षात घ्या, साध्या सिंपल भाषेत सांगतो, म्युच्युअल फंडामध्ये RD करणं म्हणजे SIP. म्युच्युअल फंडामध्ये केली RD, जी आपण पोस्टात करत होतो, बँकेत करत होतो, ती RD म्हणजे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन इकडे. आत्ताच्या घडीला 21,000 करोड दर महिन्याला म्युच्युअल फंड SIPच्या माध्यमातून येत आहे. 21,000 करोड इकडे. जेवढे याच्यामध्ये कोण 5,000 करताय, कोण 1,000 करताय, वगैरे वगैरे याच्यामध्ये. इथे फक्त धोकादायक एकच आहे की विदाऊट नॉलेज करतात, कारण ते फक्त रिटर्नचा गेम खेळतात. बर. म्हणजे मी गेल्या वर्षी SIP केली, आपण माझा 28% प्लस मध्ये इकडे. बरोबर. ह्याच्यामध्ये आम्ही एक सांगतो की तुम्ही गाडी चालवताय, मुंबई पुणे एक्सप्रेसला गाडी चालवताय, तुम्हाला पोहोचायचंय इथे. स्पीड महत्वाचं आहे की पोहोचणं महत्वाचं? पोहोचणं महत्वाचं. बरोबर. पण SIP मध्ये सगळे रिटर्नचा गेम खेळताय, सगळे स्मॉल कॅप, मिड कॅप. सिस्टमॅटिक हा शब्द समजतच नाहीये इकडे. आणि तिथे काय अलोकेशन नाहीये ना. अलोकेशन म्हणजे काय सांगतो, आज डॉक्टरकडे जातो आपण, डॉक्टर काय करतो, ही गोळी सकाळी घ्यावी, दुपारी घ्यावी, संध्याकाळी, कोर्स लिहून देतो ना. इथे 5,000 रुपये आमच्याकडे नवीन तरुण पोरं येतात, बघा दादा मला 28% रिटर्न आहे इथे. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही तेच सांगतो की हे 28% रिटर्न 28% मायनसमध्ये जायला वेळ लागणार नाही. जेव्हा मार्केट मायनसमध्ये जाणार आहे, तिथे बॅलन्स असायला पाहिजे, अलोकेशन असायला पाहिजे. क्रिकेट टीम असते, सचिन तेंडुलकर 6 बॉल 6च्या रन रेटने खेळणार आहे, वीरेंद्र सहवाग अंधाधुंद खेळणार आहे, बरोबर. ह्या दोघांमधला एक विकेट गेला की राहुल द्रविड येणार आहे. असं अलोकेशन जर नसेल तर ही SIP जी आहे तेवढ्याच लेवलला पुढे लोकांना लॉस पण देणार. बर. येस. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे सारखंच ऐकण्यात आलं, रील पण आलं. हे काय आहे म्हणजे सारखंच? पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे तेच आहे की जसं आज आईच्या गर्भामध्ये बाळाला 9 महिने राहावं लागतं, बरोबर. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग 10 वर्षांतर चालू होतं. बर. चक्रवाढ व्याज 4थीत शिकलेल्या, बरोबर. चक्रवाढ व्याज इकडे मराठी शब्द आपला इकडे. म्हणजे आपल्याला उदाहरण होतं, 100 रुपये सरळ व्याजाने दिले आणि रमेशला चक्रवाढ व्याजाने दिले इकडे. चक्रवाढ व्याज काय करतं, तुमच्या व्याजाला व्याज वाढत. तेच SIP मध्ये होतं इकडे. हे जबरदस्त काम करतं. जर तुम्ही 10 वर्ष, आमच्याकडे सगळेजण येतात की सर मला एवढ्याची SIP करायची. पहिला आम्ही बोलतो बस, इन्कम किती, तो 50,000, खर्च किती, 30,000, कितीची SIP करायची, 20,000. आम्ही बोलतो पहिली 5,000 चालू कर, 6 महिने तुझी ती जाऊ दे, मग 10,000 कर. कारण SIP ही एक टाइम म्हणजे वन टाइम डिसिजन नाहीये, हे डिसिप्लिन आहे, बरोबर. ही प्रोसेस आहे. रोज सकाळी उठून जिमला जाण्याची प्रोसेस आहे ना, ती दर महिन्याला. आणि SIP का मॅजिक करतो तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला स्वतःहून जाऊन पैसे भरायचे असते ना, तर तुमचे 12 महिन्यातले 8च महिने पैसे गेले असते. का माहितीये का, एखाद्या महिन्यात
रक्षाबंधनच आलं, हम्म. बहिणीला गिफ्ट घेतलं, हम्म. एखाद्या महिन्यात दिवाळी झाली, हम्म. दसरा झाला, कारण आपलं महाराष्ट्रीयन लोक उत्सवप्रिय लोक आहे. हम्म. तर रक्षाबंधन पासून चालू होईल, ते क्रिसमस पण आता आपलाच झालेला आहे. हम्म. बरोबर, त्यामुळे SIP तुम्हाला विचारत नाही उद्या पैसे कट करू का. बरोबर, हम्म. हे जे मॅजिक आहे ना, एकदा जसं होम लोनची EMI एकदा टाकले की जाणार आहे इथे, तसं SIP तुमच्यासाठी मॅजिकली काम करत. त्यामुळे SIP कुठे स्टॉप करू नका. 1000ची 2000ची त्या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. आता ट्रान्झॅक्शन बेस SIP, हा. फक्त रिटर्न ऑफिसमध्ये वगैरे, बघ मला याच्यात एवढे भेटले, तुला त्याच्यात भेटले एवढे एवढे. म्हणजे एक चाललाय महाबळेश्वरला, हम्म. बरोबर, आणि एक चाललाय लोणावळ्याला, बरोबर. त्याने लोणावळ्यात राईड मारला, त्याला महाबळेश्वर जायचं, त्याला माहितीच नाही. त्यांनी लोणावळ्यात राईड मारला म्हणून आपण ह्यांनी पण एक्झिट घेतली. अरे पण तुला तर महाबळेश्वर जायचं होतं. डेस्टिनेशन पहिलं करणं गरजेचं आहे. तुमच्या रिटायरमेंटसाठी आहे का SIP, बरोबर. त्यासाठी आम्ही सांगतो कमाईच्या 10% तर रिटायरमेंटसाठी गेलीच पाहिजे. वा, इकडे मस्त. लोन मॅनेजमेंट कसं करावं, कारण लोक लय बेकार अडकले त्या गोष्टींमध्ये आणि लोकांना समजत नाही की मी घेतलं, चालू केलं, आता कोण साथ देणार. मग लोन मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे? लोन मॅनेजमेंट बघा, पहिली तर गोष्ट आपल्या परत महाराष्ट्रीयन परिवारामध्ये होतो, आपल्याकडे बोललं होतं बाबा काय पण करतो एवढं कर्जाच्या तेवढा नादाला. हम्म. आज पण मी गावी जातो तर आई वडील विचारतात 2-3 महिन्यानंतर, अरे तुझं होम लोन किती राहिलंय, हम्म. बरोबर. तर लोन मध्ये पहिले समजून घ्या, आज लोन मध्ये 2 प्रकार आहे, एक गुड लोन आणि बॅड लोन. बर. चांगली कर्ज, वाईट कर्ज. जी कर्ज तुम्हाला ऍसेट निर्माण करून देतात, बरोबर, ती तुमची चांगली कर्ज, बरोबर. त्याच्यामध्ये बोलेन भारतामध्ये आताच्या घडीला चांगली कर्जांमध्ये 2 कर्ज येतात. बर. एक येतं होम लोन आणि दुसरं येतं एज्युकेशनल लोन. वा. कारण ह्याच्यावर टॅक्स बेनिफिट तुफान भेटतो, हो. जबरदस्त टॅक्स बेनिफिट भेटतो इथे. परंतु अगेन ते भेटतंय म्हणून मी माझ्या अवकातीच्या बाहेर, लायकीच्या बाहेर काही शब्द जहाल वापरतो, हा, नाही बरोबर, पण ते महत्वाचे, कारण आम्ही ह्याच्यातून फॅमिली तुटताना बघितलं. हो. म्हणजे जे घर ज्या स्वप्नासाठी बांधलेलं आहे ते तो नाही. एन्जॉयच करू शकत नाही. तो 12-12 वाजेपर्यंत ओव्हर टाइम करतो, का? लोन भरायचं. त्याला हरासमेंट आहे HR मधून, जॉब सोडू शकत नाही EMI साठी. म्हणून काय की होम लोन पाहिजे, बरोबर, अवकातीच्या याच्यामध्ये. एज्युकेशनल लोन आज आम्ही सांगतो, मी जे आपले 40-45 मध्ये जे लोक असतील, पोरांसाठी एज्युकेशन लोन घेऊ नका. घेतलं तर त्यांना को गॅरेंटर करा. का सांगतो इकडे, कारण त्यांना तो पिंच बसणं गरजेचं आहे. कारण आपली रिटायरमेंट प्लॅनिंग भयानक होणार आहे, रिटायरमेंटसाठी आपल्या गरजा भयानक होणार आहे इकडे. मग ह्याच्यासाठी लोन मॅनेजमेंट आज इझिली अवेलेबल झालं. आधार कार्ड बेस, मोबाईल, ईमेल ID ह्या तिघांचा संगम झाला की त्याला आपला 7/12 मिळतो, त्याला आपला पगार कळतो, बरोबर. मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड केलं, ते सगळं डाटा घेत आहेत, सगळं कळतं की बाबा याची कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यावरून तुमची एलिजिबिलिटी येते आणि ते सटकन देतं की 5 मिनिटात 3 लाख रुपये लोन. 18% तुमचे हे घेतले जातं. म्हणून एकच आहे की पैशाबरोबर ज्याला खेळता येतं त्यांनीच लोन घ्यावं, नाहीतर पैसा तुम्हाला खेळवतो. वा, हे गुड लोन झालं. बॅड लोन, बॅड लोन क्रेडिट कार्डवर घेतलेले, बरोबर. गाड्या, कारसाठी, गाडीसाठी वापरत नाही आणि लक्झरी म्हणून घेतलेले इकडे, कारण तिथे तुमची ऍसेट डेप्रिसिएटिंग आहे, डेप्रिशिएशन आहे, आणि तिथे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण आहे, तिथे तुम्हाला कुठचा टॅक्स बेनिफिट नाही. बरोबर, बरोबर. मग याच्यासाठी काय लोनचं प्लॅनिंग होणं गरजेचं आहे इकडे. मग तुम्ही डाऊन पेमेंटचं पण प्लॅनिंग नसतं आणि मग गाडी घेतात. आज 50,000 रुपयामध्ये 15 लाखाची गाडी भेटते, बरोबर इकडे. आणि तिथे तुम्ही घरी घेऊन येता का, तर स्टेटस सिम्बॉल आहे. मग हे तुम्ही बॅड लोन मध्ये कन्वर्ट करता. आणि ह्याच्यामध्ये अगेन जबरदस्त रिच डॅड पुअर डॅड पुस्तक ज्यांनी वाचलं असेल, रॉबर्ट कियोस्की जो हिंट दिलेला, तो बोलतो मी 32व्या वर्षी BMW कार घेतली इकडे, तेव्हा मला EMI आठवायची कार चालवताना, बरोबर. त्यानंतर 36व्या वर्षी मी दिवाळखोर झालो, पण 40व्या वर्षी परत जेव्हा मी कार घेतली, स्थिर स्थावर होऊन कॅश फ्लो जनरेट करून त्याचा EMI कुठून जाणार आहे वगैरे वगैरे, तेव्हा मला पहिल्यांदा त्या कारचा लेदरचा वास आला. हे महत्वाचं आहे. EMI कुठून जाणार. आज मुकेश अंबानी रिच लिस्ट मध्ये बसल्या, पण त्यावर लोन पण त्याच पद्धतीचं, पण त्याला माहिती आहे लोन बरोबर खेळायचंय कसं.
कॅनडा गव्हर्नमेंट कडून 2.5% पैसे घेऊन इकडे ते एफडी करतात. हाय ग. बरोबर. हे आहे गुड लोनचं एक्झाम. बॅड लोन तेच आहे, तुमच्या अवकातीच्या बाहेर गेलं की ते बॅड लोन. मग ते होम लोन जरी तुम्ही अवकातीच्या बाहेर घेतलं तरी बॅड लोन. शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना सर 2-3 गोष्टी मला जाणून घ्यायला आवडेल, आणि ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओघवत्या वेळेनं घेऊया, कारण की आपल्याला बरंच डीप मध्ये जाता येईल परत एकदा. इमर्जन्सी फंड हा किती महत्वाचा असतो आणि का असावा? याच्यामध्ये एकच सांगेल जे सगळे रिलेट करतील. कोविडमध्ये ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड होता ना, ते मिनी रिटायरमेंटमध्ये होते. बरोबर. ज्यांच्याकडे नव्हता ते आंबे विकत होते. बरोबर. म्हणजे त्यांना काही ना काहीतरी करावं लागतं. कॅश इज द किंग. फायनान्समध्ये आमच्या कॉन्सेप्ट आहे कॅश इज द किंग. आज तुम्ही कुठचीही लिस्टेड कंपनी घ्या, जे चांगला जबरदस्त प्रॉफिट कमवत आहेत, ते त्यांचे सगळे पैसे कधीच युटिलाइज करत नाही. बरोबर. आज एशियन पेंट्स घ्या, त्यांची अॅन्युअल बॅलन्स शीट जर तुम्ही बघितलं तर तिथे लक्षात येईल, ते बोलतात की आमच्याकडे 1200 दिवसाचा फंड आहे, आमच्याकडे 100 महिन्याचा फंड. आज त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी येत नसतील का? तर इथे आपले जे उद्योजक आहेत, त्यांच्या एक मराठी उद्योजक जर बघितलं ना, ज्याच्याकडे 40-50 लाख रुपये बँकेत राहिले, त्याला वाटलं तर आता माझा सेकंड बिझनेस यायला पाहिजे, तर तो पहिल्या बिझनेसला कमकुवत करत असतो. कारण पहिल्या बिझनेसची पण ती गरज असते. 50 लाख रुपये त्याला लागू शकतात, कारण तो पसारा तेवढा मोठा झाला असतो. दुसरी गोष्ट, आज जे म्युच्युअल शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट होतं, मी बोललो दुसरं पर्व चालू झाले, पण ते धोके पण खतरनाक आहे. आज लोकांकडे पैसे राहिले तर तो पहिला पैसे राहिले की तो डीमॅटला ट्रान्सफर करतो. बरोबर. इकडे आज जगातला श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेट गेले 10 वर्ष 40% रिझर्व्हनी खेळतो. का त्यांच्याकडे संधी नाहीत का? बरोबर. कॅश रिझर्व्ह एवढा महत्वाचा विषय आहे या ह्याच्यामध्ये. पण आपल्याला काय की पैसे बाजूला ठेवायचे, म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंटचं जे असं व्यसन लागलंय की आपल्याला वाटतं प्रत्येक पैशाने पैसा कमवावा. म्हणजे कोट्स वाचून आहे ना, कोट्स वाचून ऍक्शन आहे, पण आपल्याला कुठचा कोट रिलेट करतो. बरोबर. ह्याच्यासाठी आणि जे 40शीच्या पुढे जात आहेत त्यांच्याकडे तर 1-1 वर्षाचा कॅश रिझर्व्ह असायला पाहिजे. का सांगतो? एक तर तुम्ही मिड लाईफ करिअर चॅलेंजेसला सामोरे जाऊ शकता, कारण तुम्ही मिड लेवल मॅनेजमेंटला बसले. उद्या मंदी आली ना, तर पहिले ट्रेनी काढले जातात आणि मिड लेवलचे काढले जातात. ह्याला 2 लाख वाला आहे ना, ह्याला काढ, इथे 50-50 हजारचे 2 आण. बरोबर. एक. दुसरं, त्याला 40मध्ये आज हेल्थमध्ये चॅलेंजेस येण्याचे प्रमाण वाढले, जे आपल्या आई वडिलांच्या वेळेला 50-55 मध्ये होतं. इथे त्याला, माझा एक मित्र आहे, त्याला स्पाईनचं प्रॉब्लेम झाला, 8 महिने घरी होतं. बायको चांगल्या ठिकाणी कामाला होती. बरोबर. त्यामुळे त्यांचं निभावून गेलं. मग अशा वेळेला काय? म्हणून इमर्जन्सी फंड, कॅश इज द किंग, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे नसेल, आजपासून चालू कर. माझा महिन्याचा खर्च किती आहे? 25,000. पहिलं टार्गेट 25,000 रुपये करणं, बाजूला लगेच एफडी करून टाक. अशी एफडी की जी कधी पण मोडता येईल. दुसरं 3 महिन्याचं टार्गेट, 3 महिन्याचं झालंच पाहिजे, 75,000. तिसरं 6 महिन्याचं, 1 वर्ष. एवढं जर असले, आणि जे उद्योजक आहेत त्यांच्याकडे तर 1-1 वर्षाचा बॅकअप असायलाच पाहिजे. बघा किती मजा येते की जेव्हा तुम्ही बायकोला 6 लाख रुपये तुमचा, म्हणजे 50,000 रुपये महिन्याचा खर्च आहे, 6 लाख रुपये बायकोला दिलेत. आज खूपदा उद्योजकांना घरातून सपोर्ट भेटत नाही बोलतात ना, त्यामागचं कारण काय माहिती का? हे कधी वेळेवर घरी पैसेच देत. हा खूप महत्वाचा विषय. आणि त्या लेडीजला, जी महाराष्ट्रीयन लेडीज आहे, ती देत असते सपोर्ट, पण जेव्हा पोराची फी भरायला पण पैसे नसतात ना, ती कशी उद्योगाला तुमच्या सपोर्ट करेल? बरोबर. आणि इथे गुजराती मारवाडी पुढे जातो. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तो काढतो, माझ्या धंद्यात मला किती लागणार आहेत? 12 लाख लागणार. माझ्या घरी किती लागणार? तो 6 लाख बायकोला देतो. बरोबर. 6 लाखात मॅनेज कर, 5.5 मध्ये केलं, 50,000चं तुला सोनं घे. आपला उद्योग करताना स्टाफचे पण पगार हाच देत असतो, गुगल पे वरून दूधवाल्याचे पण पैसे हाच देत असतो. म्हणजे लेडीज शिकले, त्याला होम मिनिस्टर बोलतात इकडे, पण तिच्या हातात काहीच कारभार नसतो. अशी परिस्थिती. त्यामुळे त्याकडेच मला जायचं आहे की आपल्या पत्नीला, आपल्या अर्धांगिनीला आपला फायनान्शियल कंडिशन काय, आर्थिक नियोजन काय, हे माहित असणं किती महत्वाचं आहे? खूप माहिती असणं गरजेचं. का सांगतो तुम्हाला की आता न्यूक्लिअर फॅमिली होत चालली, हम दो हमारे दो. म्हणजे
तुम्ही चांगलं जीवन जगताय, तुम्हाला जगायचं. तुम्ही वाईट जीवन जगताय, तुम्हाला निस्तरायचं. दोन बैलगाडीचे दोन बैल आहेत, बरोबर. तुमची वाईफ हाऊसवाईफ जरी असली तर ती तेवढीच पार्टनर आहे. ती घर बघते म्हणून तुम्ही नोकरी धंद्याला जाता, बरोबर. इकडे मग आपल्या मराठी लोकांमध्ये काही चांगले गुण आहेत तर काही वाईट गुण पण आहेत, आणि त्यातला हा घरी काय सांगायचं नाही, बरोबर. ह्याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का, जेव्हा एखादी आर्थिक सिच्युएशन येते. आज मी सांगतो, खूप उद्योजकांशी हे करतो, ते फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये कधी बायकोशी डिस्कसच करत नाही. मी सांगतो त्याला की जा तिला घेऊन कुठेतरी एक ठिकाणी बस, जसं लग्नाआधी लव्ह मॅरेज केलं असेल किंवा तेव्हा बसला, सांग तिला तुझा प्रॉब्लेम काय. ती बिचारी तुझ्याकडे डबल ताकदीने उभी राहील, डबल ताकदीने उभी राहील. पण हा कधी सांगतच नाही, बरोबर. दुसरी गोष्ट, उद्या तुम्हाला काय झालं, त्यांना काहीच पैशाचं माहिती नसतं. तुमची एफडी काय, तुमचा टर्म इन्शुरन्स काय, तुमचा हेल्थ इन्शुरन्स काय. तुम्हाला वाटतं मीच सगळं बघणार, मी घरातला करताय ना, काल काय मीच सगळं बघणार. आणि आज तुम्हाला सांगतो, एक नेटफ्लिक्सवर जबरदस्त वेबसिरीज चालू, हाऊ टू बिकम रिच. 7 केस स्टडीज घेतले, नवरा बायकोंच्या स्टोरी आहेत. म्हणजे तिथे डिवोर्स झाले ओनली बिकॉज ऑफ फायनान्शियल क्लॅरिटी नसल्यामुळे. माझ्या एका क्लायंटचा अशाच पद्धतीने डिवोर्स आत्ता त्या याला आहे इकडे. का, इतक्या दिवस तो बोलतोय माझ्या बिझनेसमध्ये सगळं हॅपनिंग चालू आहे व्यवस्थित. 2 वर्षापूर्वी त्याच्या मुलीला MS ला जायला जेव्हा लोन काढायची वेळ आली तेव्हा कळालं याचा सिबिल गडबडलेला आहे, हे कळालेलं आहे. आता नवरा बायको एकत्र नांदत नाही इकडे. त्यामुळे फायनान्शियल जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन आहे, ह्या पुण्यातलीच एक केस स्टडी मी अशी हे केली आहे की तो व्यक्ती कोमामध्ये आहे आणि घरातल्यांचा फोन आलाय रात्री 11 वाजता, सरांचा हेल्थ इन्शुरन्स आहे का. फॅमिलीला माहितीच नाही, बरोबर. माझ्याकडे त्यांचा हेल्थ इन्शुरन्स नव्हतो. मी जेवढं सरांना ओळखतो तेवढा त्यांचा असायला पाहिजे, तेव्हा आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करत नव्हतो इकडे. ह्या गोष्टी आज आपण सगळं शेअर करतो, सगळ्या गोष्टी शेअर करतो, पण ह्या गोष्टी शेअर करण्यामध्ये आपल्याकडे काय की पैशाबद्दल संभाषण नाही. पैसा म्हणजे एकतर असताना संभाषण आहे आणि नसताना संभाषण आहे. पण चांगलं चालू असताना खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतात, ह्याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. त्यामुळे संभाषण असणं गरजेचं आहे, अर्थसंवाद होणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, दोन प्रश्न, सेकंड लास्ट प्रश्न, इन्शुरन्स असणं किती महत्वाचं आहे आणि अजून महत्व कळलंय का भारतीयांना? कोविडमुळे थोडी सुरुवात झालेली आहे, परंतु काय झालंय मग, म्हणजे मी तुम्हाला काही गोष्टी परत परत रिलेट करतो. आता इन्व्हेस्टमेंटचं सुनामी आलेली, बरोबर. पण इन्व्हेस्टमेंटच्या आधी इन्शुरन्स येतो, बरोबर. हे कोण समजत नाही. आता तुम्ही मला सांगा, एक घर आहे, बरोबर, बांधायला घेतलं, आधी स्ट्रक्चर उभा राहील की इंटेरियर पहिलं होईल. स्ट्रक्चर ना, स्ट्रक्चर उभा राहील, ते दारे खिडक्या तुमचं सगळं होईल, बरोबर, कंपाऊंड होईल, आणि तुम्ही इंटेरियरला हात घालाल का. आज तुम्ही एखाद्याला ₹1,00,000 पगार आहे, बरोबर, तो 25,000 50,000ची SIP करतो का, तर त्याला इन्व्हेस्टमेंट. तू ₹5,00,000 केले इन्व्हेस्टमेंट, पण तुला उद्या जर काही झालं, मग ₹5,00,000 घर चालणार आहे का. तू डबकं सोडून जातोय तुझ्या फॅमिलीकडे. समुद्र सोडून जायचं असेल तर पहिला टर्म इन्शुरन्स असायला पाहिजे. समुद्र का बोलतो मी, लक्षात घ्या. आज जर एखाद्या फॅमिलीचं घर 50,000 चालतंय तर तिला दरवर्षी त्या स्त्रीला ₹6,00,000 लागणार आहे. तुमचे 10, 15, 20 लाख रुपये तिला 3 वर्ष पुरणार आहे. 4थ्या वर्षानंतर तुम्ही जी लाईफस्टाईल तिला दिलेली आहे ती जगू शकते का ती. नाही. डायरेक्ट मग तिला पुणे किंवा मुंबई सोडून गावाला शिफ्ट व्हायचं. ICSE मधून जिल्हा परिषद शाळा. टर्म इन्शुरन्स असायला पाहिजे. टर्म इन्शुरन्स मध्ये पण अजून लोकांचा, हा माझा 1 करोडचा आहे. 1 करोड, अरे बाबा तुझं ₹50,00,000 होम लोनच आहे. कार लोन तुझं 10 लाख आहे. सगळं जाऊन तुझ्या फॅमिलीच्या हातात राहणार ₹40,00,000. ₹40,00,000 बँकेत राहील तर महिन्याला किती भेटणार, ₹12,500. आणि तू तर इथे ₹1,00,000ची लाईफस्टाईल देतो. हे एक असायला पाहिजे. दुसरं, हेल्थ इन्शुरन्स. आज खूप कंपन्या चांगलं हेल्थ इन्शुरन्स देतात. तो असताना स्वतःचा एक 5 लाखाचा पण असायला पाहिजे, 5-10 लाख रुपयाचा, जो काही तुम्हाला परवडेल असं. का सांगतो, कंपनीचा इन्शुरन्स, तुम्ही उद्या कंपनी स्विच केली, मध्ये 10-15 दिवसाचा पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये काही झालं तर, बरोबर. आत्ता कालची केस स्टडी आहे, माझा एक फायनान्शियल ॲडवायझर आहे, त्याचा त्यांनी 15 दिवसापूर्वी इन्शुरन्स काढलाय. कंपनीचा ₹5,00,000 आहे. डेंग्यू झाला त्याच्या क्लायंटला, डेंग्यू
तुझा ताप डोक्यात गेलाय, ब्रेन हॅमरेज झालाय, 5 लाख रुपये कंपनीचे संपले, ह्यानी हेल्थ इन्शुरन्स काढलाय त्याचा, पण त्याला 10 दिवस झाले. 30 दिवस झाल्याशिवाय ते पैसे भेटत नाहीत. म्हणून हेल्थ इन्शुरन्स, जसं ह्या जगामध्ये कुणाला ऍक्सिडेंट होण्याआधी सांगितलं नाही की बाबा हेल्मेट घाल, 10 मिनिटात ऍक्सिडेंट होणार आहे किंवा सीट बेल्ट लाव, असं नोटिफिकेशन कुणाला आलं नाही. जेव्हा तुम्ही चांगले आहे ना तेव्हा इन्शुरन्स काढायचा. हा दुसरा. आणि 2 नवीन ऍडव्हान्स पद्धतीचे इन्शुरन्स आले, त्याच्यात आपण परत बोलू. एक तर क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स, कॅन्सरचं प्रमाण वाढतं, इथे तुम्हाला 1 शॉट पैसे दिले जातात, खूप कमी. जेवढे सेलिब्रिटी लोक आज अमेरिकेमध्ये जात आहेत, हे का जात आहेत? का तर ह्यांनी 20 वर्षापूर्वी ते इन्शुरन्स काढले, बरोबर. तर आपल्याला अजून माहिती, 50 लाख रुपयाचा कव्हर 5,000 रुपयात भेटतो. 50 लाखाचा कव्हर 5,000 भेटतो. 32 एलिमेंट्स आहेत क्रिटिकल इलनेसमध्ये, हेल्थ इन्शुरन्स पेक्षा स्वस्तात पडतो. आणि चौथा, जे तुफान फिरतात कामाधंद्यासाठी वगैरे वगैरे, तर त्यांनी एक ऍक्सिडेंटल इन्शुरन्स 12,000 रुपयामध्ये 1 करोड रुपयाचा ऍव्हरेज येतो. का सांगतो? तुम्ही मृत्यू झाला, बरोबर, तर टर्म इन्शुरन्सचे, लाईफ इन्शुरन्सचे पैसे भेटणार. मधली सिच्युएशन आली, तुम्ही हँडिकॅप झाला, बेड रिडन आहे, बरोबर, अशा वेळेला कोण पैसे देणार? बरोबर. त्यामुळे पहिलं टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, जशी तुमची कॅपॅसिटी. इकडे मी 1 करोडचा एक एक्झाम्पल म्हणून देतो, तुम्हाला जसं जमेल तसं, ही गरज आहे. आणि एक ह्याचं पहिलं महत्व 25 पासून 40 पर्यंत जास्त आहे. कारण 40-45च्या पुढे तुमची इन्व्हेस्टमेंट गेली ना 10-15 वर्ष, ती ग्रॅव्हिटीच्या बाहेर, तुमची फॅमिलीचं कल्याण करू. मधल्या पिरियडमध्ये हा प्रोसेस पिरियड आहे 25 पासून 45 पर्यंत. ह्या मधल्या पिरियडमध्ये काय होतं की तुम्ही जर गेला, तुम्ही घरातले म्हणजे बोलतात ना की सचिन तेंडुलकर खोऱ्याने धावा करणारी व्यक्ती, बरोबर, विकेट पडली तर इकडे दुसरा प्लेअर कुठे येत नाही, एक लक्षात घ्या. त्यामुळे इथे इन्शुरन्सचं महत्व जबरदस्त आहे. आणि कोविडमध्ये तुम्हाला जाणवलंय, ज्यांच्याकडे इन्शुरन्स होते, आणि आत्ताच IRDAचा स्टडी, लोकांचं 94% विश्वासार्हता वाढलेली इन्शुरन्सवरती. येस. 1.25 तास होऊन गेला असेल, अजून ऐकायचं बरंच जाणून घ्यायचं. ऍज अ पॉडकास्टर म्हणून, ऍज अ व्यक्ती म्हणून, ऍज अ तरुण म्हणून, आणि एक मुलगा, हजबंड, भाऊ म्हणून, कारण ह्या जबाबदाऱ्यात हे ऐकून समजायला लागलं. खूप लोकांनी समजलं, पण तुम्ही ज्या प्रकारे समजून सांगितलं, आय होप खूप साऱ्या लोकांना समजलं असेल की का गरजेचं आहे. कारण पप्पा सांगतात, बायको सांगते, तेव्हा कळत नाही, आपण आपल्या ह्याच्यात असतो की ठेव की बाजूला कॅश, आपण एवढं काय, ते मला समजलं. आणि हे खूप खूप काय घेऊन जातो मी या पॉडकास्ट म्हणून, तुम्ही पण घेऊन जात असाल. शेवटचा एकच प्रश्न, आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सला तुम्ही एक अशी फायनान्शियल टिप काय द्याल की काय नाही जमलं ना भाऊ तर हे तर कर. एक महत्वाचं की आत्ताच्या घडीला SIP म्हणजे आहे ना, आज गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, कोणी असेल, इकडे SIP आपल्यासाठी वरदान. इकडे कळलं का? कारण SIP मध्ये जी ताकद आहे, म्हणजे तुम्ही 1000 रुपयापासून करू शकता, बरोबर. तुम्ही सोनं घेऊ शकता का 1000 रुपयात? बरोबर, आहेत ते लिक्विड वगैरे प्लॅटफॉर्म आलेले आहेत, त्याच्यामध्ये ऍपच्या माध्यमातून 1000 रुपयापासून घेऊ शकता. 40 पर्यंत जाईपर्यंत, 40 पर्यंत बघा, ऍटलिस्ट रिटायरमेंट बद्दल मी सांगतो, 10 लाख रुपये तरी तुमचे म्युच्युअल फंडात असायला पाहिजे. 40 पर्यंत. इकडे का सांगतो, 40 पर्यंत जर तुम्ही 10 लाख रुपये लमसम, म्हणजे माझे 10 लाख रुपयेपर्यंत 40 पर्यंत झाले, 60 पर्यंत किती होतील अंदाज? हायएस्ट झालेत 8.5 करोड. किती? 20 वर्षात 8.5 करोड. 8.5 करोड. 10 लाखाचे 20 वर्षात हायएस्ट झालेत 8.5 करोड. लोवेस्ट झालेत 2.5 करोड. आपण लोवेस्ट पकडूया, तरी तुम्ही 2.5 करोड पर्यंत पोहोचता. 2.5 करोड तुम्हाला लाख रुपये तरी पेन्शन चालू होईल. ही एक. हे जर नाही केलं तर 25,000 रुपयाची SIP पुढचे 20 वर्ष करावी लागेल, 60 पर्यंत. मग ते 60 लाख रुपये. मग 60 लाख रुपये SIPच्या माध्यमातून भरत राहायचं की 10 लाख रुपये. म्हणजे काहीच नाही तर स्वतःनी स्वार्थी व्हा, पोरांचा विचार करू नका. आज MIT या सगळ्या युनिव्हर्सिटी आहेत ना, जबरदस्त फायनान्सवर काम करतायत, पोरांच्या अकॅडमिक रेकॉर्डवर त्यांना लोन भेटणार आहेत इकडे. त्यामुळे त्यांचं हे करू नका. आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे मिडल क्लास लोकांचा, की मला जे मिळालं नाही ते माझ्या पोराला द्यायचंय, आणि ह्याच्या माध्यमातून आपण इमोशनली खर्च करतो. आपल्या वेळेला मोबाईल नव्हता, बरोबर, त्याच्याला होता, बरोबर. त्यामुळे एकच आहे की बाबा, जे गरजेचं आहे ते कर. तू तुझ्यासाठी स्वार्थी बन, त्याला एक चांगला ह्युमन बिंग म्हणून त्याला उभा कर. इथून पुढे तुला बघायचं. आणि एक आहे,
गुंतवणुकीच्या बाबतीत मी सांगेन, कोणीही तुमच्या समोर बसू द्या, महेश चव्हाण बसू द्या, कुठचा फायनान्शियल ऍडवायझर बसू द्या, उद्या नरेंद्र मोदी बसू द्या, कोणी बसू द्या, इकडे जोपर्यंत तुम्हाला ती गुंतवणूक कशी होते काय होते कळत नाही तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू नका. वा, इकडे कारण तर अजिबात नाही. काय आज फिनान्शियल एज्युकेशन घ्या, आपण आयुष्यभर 25-25 वर्ष शिक्षण घेतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, त्यातून पैसा कमवतो पुढचे 35 वर्ष, पण तो कमवलेला पैसा गुंतवणुकीसाठी फिनान्शियल एज्युकेशन कोणाला नाही घ्यायचं. आज रील ऐकायचे 30 सेकंदाची, बरोबर, इकडे. पण तेच जेव्हा एखादा फायनान्शियल आज फॅमिली डॉक्टर असतो, फायनान्शियल ऍडवायझर असतो, त्यासमोर जाऊन व्यवस्थित डिस्कस करायला कोणाला वेळ नाही. म्हणून एक आहे, पहिलं सगळं जाणून घ्या आणि कुठचाही फायनान्शियल डिसिजन घ्यायचा तर टेबलावर कधीच नाही 24 तास जाऊ द्यायचे. इकडे तुमचा फायनान्शियल डिसिजन चुकण्याचे चान्सेस 99% कमी होतात. गरमागरमीमध्ये कधीच फायनान्शियल डिसिजन घ्यायचा, सर ही स्कीम बंद होणार आहे, ते बंद होणार आहे वगैरे वगैरे. हा, काही वेळेला असं की बाबा प्रीमियम चेंज होणार आहेत वगैरे, ते ठीक आहे, पण गरमागरमीमध्ये कधीच घ्यायचा नाही फायनान्शियल. कारण आपला फायनान्शियल लाईफमध्ये असंख्य बॉल खेळायचे. हा एकच असा नाही की एक बॉलला सारण काढायचं, ते सिच्युएशन खूप कमी वेळेला येते. पण मॅच जर व्यवस्थित खेळायची आणि इट्स नॉट अ 2020, इट्स अ टेस्ट क्रिकेट. वा, खूप मस्त, खूप मजा आली. आणि नक्की कमेंट करून सांगा अजून कशाबद्दल ऐकायला आवडेल. जवळजवळ जेवढे गेस्ट आहेत त्या सगळ्यांबरोबर अजून एक पॉडकास्ट करू वाटतं. बट इथं जर आपण सिरीज चालू केली तर हे आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी आणि नॉलेज शेअरिंगसाठी होऊन जाईल. मला खूप आवडेल अजून ह्याच्याबद्दल ऐकायला. कोणत्या गोष्टीबद्दल ऐकायचं आहे, तुमचे व्ह्यू पॉईंट काय आहे, तुम्हाला काय प्रश्न आहेत, नक्की पाटील सरांचा स्वतःचा इंस्टाग्राम हँडल आम्ही इथं मेन्शन करतोय, त्यांनाही प्रश्न विचारू शकता. पॉडकास्ट कसा वाटला नक्की कळवा. आणि आर्थिक सक्षम बनायसाठी साक्षर बनूया, जेणेकरून आपण सक्षम बनू. महेश सर, खूप खूप धन्यवाद. खूप भारी वाटलं, खूप गोष्टी क्लिअर झाल्या आणि येत राहा, बोलवत राहू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू.